जॉईनिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं तर मी क्लिअर पाहिजे, किंवा मी जर 2 महिने 3 महिने करून बघण्याचा प्रयत्न करतोय, किंवा मी बघतोय करून वहीन करून माझ्या डोक्यात निगेटिव्ह विचार आहेत आणि मी म्हणतो मला काम करायचे, माझ्या डोक्यात कुठेतरी काही ना काही डाऊट मनात, नाही शक्यच नाही यार. आज जखमी आणि वरून किती पण मलमपट्टी करा, काय होणार आहे का सांगा मला? नाही. मग न्यू जॉईनिंग करण्यासाठी तुमचा व्हाय पहिला क्लिअर पाहिजे. मी हे कन्सिडर करतो की तुमचा व्हाय क्लिअर आहे. जर तुमचा व्हाय क्लिअर नाही, तुम्हाला कन्फ्युजन आहे, तुम्हाला डाऊट आहे, यू कांट डू बेसिक वर्क, तुम्ही कन्फ्युजच असणार. अपलाईन विषयी, डाऊनलाईन विषयी, भूतकाळात भांडणं कुठं ना कुठं काही ना काही. मी म्हणतो तुमचा माइंड एकदम फ्रेश पाहिजे. माझी अचिव्हमेंट किंवा जे पण सक्सेसफुल लीडर अचिव्हमेंट करतात ना, माझे विचार एकदम शांत आहे सर. मला आज पण मी 2 ते 3 मिनिटात झोपे जातो. जर मी झोपलो 2 ते 3 मिनिटात, मी डोळे झाकले तर हार्डली 60 सेकंदात माझा फोकस माझ्या श्वासावर केंद्रित होतो. इव्हन 60 सेकंड मध्ये मनामध्ये फार असंख्य लाखो करोडो विचार येतात. आणि गीता याच्यावरच जास्तीत जास्त विचारावरच अर्जुन कन्फ्युज झाला होता, विचारावरती. मनाला कंट्रोल नाही होत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, जर तुम्हाला न्यू जॉईनिंग करायचं तर तुमचं व्हाय क्लिअर असणं फार गरजेचं आहे. पहिली 30 स्टेप क्रॉस झाल्याशिवाय तुम्हाला ह्या स्टेपवर तुम्ही येऊ शकत नाही. एखादा माणूस निगेटिव्ह आहे, व्हाय क्लिअर नाही, आणि तुम्ही म्हणले त्याला बेसिक वर्क करा, शक्य आहे का सांगा मला? कर्जाचे फोन येतात, प्रॉब्लेमचे फोन येतात, निगेटिव्हिटी येतं, नाही शक्य. नेक्स्ट पार्ट आहे न्यू जॉईनिंग प्रोसेस मध्ये काय करावं लागेल तुम्हाला? लिस्ट बिल्डिंग करावं लागेल. बरं, मग लिस्ट बिल्डिंग करावं लागेल तर नवीन व्यक्तीचे भरपूर लोक असतात ओळखीचे, ज्याला काहीच माहित नाही नेटवर्क मार्केटिंग बद्दल. किती मोठी लिस्ट आहे त्या माणसाकडे. बरं, मग तुम्ही लिस्ट बनवण्यासाठी त्याच्या थ्रू तुम्हाला लिस्ट बनवा. दुसरा पार्ट काय असू शकतो? तुमची पर्सनल लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? 2 प्रकारची लिस्ट आहेत, एक तर पर्सनल लिस्ट आणि डाऊनलाईनची लिस्ट. पण माझ्या डाऊनलाईन मध्ये माझी एकच लेख चालू आहे किंवा 2-3 लेख चालू आहेत, पण त्या स्ट्रगलिंग मधल्यात. तर तुम्हाला असं वाटत नाही का मला माझ्या लिस्टचे काही पर्सनल लोक जॉईनिंग करूनच ती टीम उचलावं लागेल? वाटत नाही का तुम्हाला असं? काही इकडले लोक इकडे घेऊ शकतो? नाही घेता येणार. तर मग लिस्ट कशासाठी पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या लेग, तुमच्या विड्थ कव्हर होण्यासाठी लिस्ट पाहिजे. मग नवीन लोकांची लिस्ट काढणं तर फार सोपं असतं. त्यांच्यासोबत काम करता करता तुम्ही जर टार्गेट केलं की मला ह्या व्यक्ती थ्रू कमीत कमी 100 लोकांपर्यंत भेटायचं, हे तुमचं टार्गेट पाहिजे. पण तुम्ही जर डायलॉग मारला की सर मला जेव्हा फोन करताना 24 तास अवेलेबल, तुम्ही सांगता तेव्हा येऊ, तर तो माणूस हार्डली तुम्हाला 10-20 लोक पण नाही भेटवणार 1-1.5 महिन्यामध्ये. पण तुमचं टार्गेट पाहिजे की मी याच्या एरियात चाललोय. जसं एखादा वेल वाढतो ना, एका ठिकाणून वेल वाढतो आणि सगळीकडे त्या घोसाळे दोडक्याचा वेल वाढतो का नाही वाढत? येस. मला असं वाटतं की तुम्हाला त्या व्यक्तीच्या लिस्टवर नेटवर्क बिल्ड करायचे तुम्हाला. मग त्याच्या थ्रू लिस्ट काढा. मग लिस्ट काढण्यासाठी लिस्टचे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आता तुमची लिस्ट निघत नाहीये किंवा तुमची पर्सनल लिस्ट निघत नाहीये किंवा तुम्ही ऍज अ लीडर आहेत, तुम्हाला पण वाटतं मी कोणाला जॉईनिंग करू, माझ्या एरियात लोक निगेटिव्ह आहेत, मी माहित आहे मी बिझनेस करतोय, सगळ्याला असं झालंय तसं झालंय, हे तुमचे हे क्वेश्चन असू शकतात. तुम्हाला स्टडी कशावर करावं लागेल? लिस्ट बिल्डिंग वरती तुम्हाला अभ्यास करायला चालू करावं लागेल. पण माझ्याकडे लिस्ट नाहीये, माझ्याकडे प्लॅन द्यायला लोक नाहीयेत, पण मी व्हिडिओ कोणता पाहतो माहितीये का? खतरनाक मोटिवेशन पाहतो मी, आणि आय कॅन डू इट. आता सध्याला काय पाहिजे? लिस्ट बिल्डिंग. लिस्ट पाहिजे. तर कुठला डेटा घेतला पाहिजे ऍज अ लीडर म्हणून? लिस्ट कशी काढायची? नवीन व्यक्तीला कसं कॉन्टॅक्ट करायचं? ज्यांना तुम्ही ओळखतात ना ते सगळ्यांचे नाव लिहा. जे 3 फुटापर्यंत त्यांना नाव लिहा. ज्यांना तुम्ही प्लॅन दिला त्यांना पुन्हा इन्व्हिटेशन द्या, पुन्हा प्लॅन दाखवा. जे क्लोजिंग केलं पण कॅशच दिले त्यांना त्यांचे नाव लिहा. ज्यांना तुम्ही जॉईनिंग केलं होतं पण त्यांना पैसे भेटले का? तुम्ही जरी एखाद्याला बिझनेस प्लॅन सांगितला असेल किंवा सांगितलं नसेल, त्यांनी नेटवर्क मार्केटिंग का सुरू केलं? तर पैशासाठी. भेटलं का? नाही. मग ते तुमचे प्रॉस्पेक्ट आहेत. जिथं आपल्या प्रोडक्टची गरज आहे आणि ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम आहेत, एक तर तो प्रोडक्ट रिलेटेड आपला प्रॉस्पेक्ट होईल किंवा आपला बिझनेस रिलेटेड प्रॉस्पेक्ट होईल. येस ऑर नो? येस. आणि बाळांनो, तुम्ही किती वर्षाचे नेटवर्क असून द्या, तुम्ही नवीन असून द्या, तुम्ही जुने असून द्या, नवीन लोकांतर बिंदास त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत. नवीन लोक तुम्ही लकी आहेत की तुमची फेस व्हॅल्यू डॅमेज नाही आली, तुम्हाला राईट प्लॅन, राईट प्रोडक्ट तुमच्या लोकांना जाऊ राहिलेत. पण ज्यांची इथून मागे 2-3-4 वर्षात अशी इश्यू तयार झालेत, त्यांना एकच पर्याय आहे, त्यांनी लिस्ट बिल्डिंग करावी आणि अपलाईनचा सपोर्ट घेऊन त्या लिस्टवर काउन्सिलिंग, प्रॉस्पेक्टिंग, क्वेश्चन आन्सर क्लिअर करून त्यांना प्रेझेंटेशन दाखवून अपलाईनच्या मदतीने त्या जॉईनिंग काढून घ्यावे. एकच पर्याय. 3-4 लोकांनी बसून तिथं ते स्ट्रक्चर ओपन करण्यासाठी, समजा 3-4 लीडर बसले, यांचे 2 लोक आले, त्यांना कव्हर करा. म्हणजे माझे लोक आहेत, सविता मॅडम बोलतील, सविता मॅडमचे लोक आहेत, हा लीडर बोलन, तर 3-4 जण स्ट्रगलिंग वाल्या लोकांचे नेटवर्क आपण असं इन्क्रीज करू शकतो. तर मला सांगायचं काय की जर व्हाय क्लिअर झाला असेल, जर तुम्हाला विड चालू करायचे असतील आणि लेग ओपन करायचे असतील, तुम्हाला एक पर्याय आहे की तुमच्या पर्सनल लिस्टवर न घाबरता तुम्हाला कॉलिंग चालू करावं लागेल, प्रॉस्पेक्टिंग चालू करावं लागेल, बोलावं लागेल. सर काय म्हणताय, कसं चाललंय, काय चाललंय फायनान्शियल कंडिशन, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, मग आपण समजून घेऊया
तो मित्र असन, तो नेटवर्क तुमचा ओळखीचा नातेवाईक असन, जवळचा नातेवाईक असन, बिझनेस थ्रू असन, थर्ड पर्सन असन, कोणी पण असन, तुम्हाला प्रॉस्पेक्टिंग मध्ये मास्टर बनावं लागणार. लिस्ट बिल्डिंग जर केली, नावं लिहायला रिजेक्शन येतं का? नावं लिहायला रिजेक्शन कुठे येतं माहितीये का? माइंड मध्ये विचारात रिजेक्शन येतं. कशाला नावं लिहायची? बरं मी म्हणतो नका नावं लिहू. नावं न लिहिता पण लोक जॉईनिंग केल्या जातात का नाही केल्या? पण तेवढी बुद्धी तर शार्प पाहिजे, तिचं रेकॉर्ड तर पाहिजे, तिचं लॉ ऑफ एव्हरेज तर मेंटेन करता आलं पाहिजे. मग नवीन जॉईनिंग करण्यासाठी तुम्हाला नवीन लोकांच्या लिस्टवर आणि त्या जुन्या लोकांच्या लिस्ट काढण्यासाठी तुम्हाला हेल्प करावं लागेल. पॉईंट क्लिअर झाला? येस. नेक्स्ट पॉईंट घे, प्रॉस्पेक्टिंग चालू होतं. बरं मग प्रॉस्पेक्टिंग कसं केलं पाहिजे? बघा, डिस्ट्रीब्युटर लोकांसंग, लीडर संघ, डाऊनलाईन संघ तर फोनवर लई धपाधप बोलणं होतं. पण जो व्यक्ती ऑलराऊंडर बनतो, तो नवीन व्यक्ती संघ जिंदगीत कधीच नाही भेटला, त्याला जरी कॉल केला तर 3ऱ्या मिनिटाला त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की हा आपला 10-12 वर्षाचा मित्र आहे. राईट ऑर रॉंग? एवढी मजाच टॉक झाला पाहिजे सुरू. आणि जर तुम्ही हे करू शकलात ना, तुमच्या प्लॅनवर प्लॅन ढेंगणा होऊन जाणार. जर तुम्ही नवीन व्यक्तीला बोलण्याची हिंमत करताय तर तुमचे प्लॅनच प्लॅन होऊन जाणार. प्रॉस्पेक्टिंग मध्ये मास्टर करावं लागेल. प्रॉस्पेक्टिंग मध्ये काय? तुम्हाला इन्व्हिटेशन मध्ये मास्टर बनावं लागेल. इन्व्हिटेशनच्या अगोदर प्रॉस्पेक्टिंग असते. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? त्या माणसात नीड क्रिएट करणं, त्याला उत्सुकता लावणं, तो प्रोडक्ट विषयी इन्व्हॉल्व करायचे का, इन्कम विषयी इन्व्हॉल्व करायचे का, तो कर्जात आहे का, फॅमिलीमध्ये काही इश्यू आहे, किती वर्ष काम केलंय, किती वय त्याचं, किती वर्षापासून ते स्ट्रगलिंग मध्ये आहेत, हे सगळं अनालिसिसवर विचार करता आला पाहिजे. मी ज्या पण व्यक्तीसंग काम करायचो ना, मला लगेच कळायचं ह्या व्यक्तीचं नेटवर्क कसं असेल, त्याची फेस व्हॅल्यू कशी असेल, याचं एज किती, याचे मित्र कसे असतील, याचं इन्कम किती, याचे फ्रेंड कसे असतील, किंवा यांच्या घरामध्ये वातावरण काय आहे, जॉईंट फॅमिली आहे, कर्जबाजारी आहे का, किंवा समाजात थोडी फेस व्हॅल्यू आहे का. तर मला सांगा, व्यक्तीवर पण डिपेंड आहे ना की तुम्हाला रिझल्ट येणार का नाही येणार, आहे का नाही? येस. किती लोकांना वाटतं व्यक्तीवर पण डिपेंड आहे? येस. तुम्ही तुमच्यातलं कॅपॅसिटी करण्याची, पण तुम्ही कारल्याचं बी लावलं आणि वाट पाहताय आंबा 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 येईल का हो? नहीं है ना. नहीं. एक तो तरीका गलत हो सकता है या वो आदमी गलत हो सकता है, या तो आपका तरीका गलत हो सकता है या आदमी गलत हो सकता है. अगर तरीका सही है, आदमी गलत है, तो आदमी को रिप्लेस करो. अगर आदमी सही है, हर आदमी मेरे वजह से फेल हो रहा है, तो तरीके को बदलो, तरीका बदलो. आणि आपण लिस्ट 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 किती वेळा ऐकले? किती वेळा ऐकले? आपल्या कोर पॉइंट मध्ये लिस्ट हा सब्जेक्ट आहे. लिस्ट वरती जर तुम्हाला विड्थ ओपन करायच्या तर पर्सनल लिस्ट काढायला बसले तर तुम्हाला कमीत कमी, मी तुम संग बसलो ना, नवीन असून द्या किंवा जुना असून द्या, नेटवर्किंगचा माणूस असून द्या, मी साला भगवान कृष्ण शपथ घेऊन सांगतो की त्या नेटवर्कर व्यक्तीची पण मी 200 लोकांची लिस्ट काढून दाखवू शकतो. मी सांगू शकतो, हा ली, सलूनवाला ली, हा नेटवर्कर ली, हा ली, हा ली, हा ली, हा ली, हा ली, मी त्याला सगळं सांगू शकतो. अरे लोक 7-8 वर्षापासून नेटवर्किंग करतात, 7-8-10 लोकांना पण पर्सनल जॉईन केलं नसतं आणि म्हणतात काय मी सगळ्याला माहिती रे. अरे नो यार, याला ऑलराऊंडरशिप म्हणतात. कारण की मला एकच कळतं, जेव्हा तुम्ही ऑपरेशन करायला जातात ना, टफेस्ट टफ अवघड पेशंट म्हणजे एकदम हायर लेवलचा रिस्की पेशंटचं ऑपरेशन केलं तर बिल पण मोठं निघणार. येस ऑर नो? येस. येस. मी 2010 नेटवर्किंग सुरू केलं ना, मी काय म्हणायचो माहितीये, डाऊनलाईनला निगेटिव्ह माणूस भेट. माझी डाऊनलाईन कोणाला पण भेटायची, रेडला पण भेटायची, येलोला पण भेटायची. आणि साला मी काय करायचो, मी माझी वाजून घ्यायचो आणि मी त्यांची पण वाजवायचो. आणि या वाजवण्यामध्ये ना माझी आपली डाऊनलाईन आमचं काम करणारी ना ती एकदम परफेक्ट होऊन जायची. चायला सर किती खतरनाक बोलतात, हारच मानत नाही, ते ट्रेन होऊन जायचं. आणि खरा जो सिक्युरिटी जाणवती ना, खाली फील्डवर काम करणाऱ्या व्यक्तीला सिक्युरिटी जाणवते. फोनवर काम नाही होत यार, फोनवर उपर से नाही होगा. मला असं वाटतं नवीन जॉईनिंग जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला लिस्टवर, कॉलिंगवर, प्रॉस्पेक्टिंगवर, इन्व्हिटेशन एकदम टफ कमांड तुमची पाहिजे. आज बघा ना, तुम्ही प्लॅन देताय ना, तुमचं मॅसिव्ह ऍक्शन नाही होत. तुम्ही 200-300 प्लॅन देऊ शकतात, पण तुम्हाला प्लॅनला भेटवणारे लोक कमी आहेत, किंवा प्लॅनला लोक जे भेटवतात ना ते वेळ देत नाहीत, त्यांचे तो प्लॅनच कमी होतात. होतंय की नाही होतं? या गोष्टीला याचं कारण काय? कुठं वर्किंग नाही हो राहिलं. आपण फक्त डिस्ट्रीब्युटर थ्रू लोकांना भेटायचा प्रयत्न करतो, पण नवीन लोकांना सामना कोण करतंय? गेस्टचा सामना कोण करतंय? नवीन डिस्ट्रीब्युटर करतायत का नाही करत? मग तो सामना कोणी केला पाहिजे? ज्या व्यक्तीला ऍक्टिव्ह काम करायचं ना, ज्याला 200-250 प्लॅन द्यायचेत ना, बिफोर प्लॅन मध्ये त्यांनी फुल प्रॉस्पेक्टिंगला, इन्व्हिटेशनला घुसलं पाहिजे. आणि मग तो कार्यक्रम तयार होतो. आणि तो कधी होईल? जेव्हा त्या डिस्ट्रीब्युटरच्या वेळेनुसार तुम्ही काम करता. तो फुल टाइम थोडी करणार आहे. एक तर सकाळी करा, संध्याकाळी करा, सुट्टी दिवशी करा. आणि त्याला वाटलं लय जबरदस्त आहे ना, ते जॉबला जाणार नाही, एक आठवडा 2 आठवड्या सुट्ट्या टाकत, समज माया. पण तुम्ही अशा सुट्ट्या टाकून नका देऊ. तुम्हाला कळलं पाहिजे की याच्या थ्रू याची फेस व्हॅल्यू, याचं नेटवर्क कसं आहे,
याच्या थ्रू कुठलं नेटवर्क आपण काढू शकतो, त्याच बेसवर त्या एक्साइटमेंट मध्ये त्याला निर्णय निघून द्यायचे. नाही तर सुरुवातीला जो माणूस तुमचा ऐकतो, तुम्ही जर त्याला राईट दिशा नाही दिली तर येणाऱ्या काळात तोच माणूस तुमच्यावर नाराज होईल का नाही होईल? येस. हे थोडंसं समजणं फार गरजेचं आहे. मग न्यू जॉईनिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचं लिस्ट बिल्डिंग, कॉलिंग, प्रॉस्पेक्टिंग, इन्व्हिटेशन झालं. त्यानंतर नेक्स्ट काय येतं, त्याच्या अगोदर काय येतं, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेणं येतं. हे बेसिक स्टॉक आहेत सगळे. हे बेसिक व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागतील. तुमच्या लोकांना घेऊन पहा. ज्याचे प्लॅनच होत नाहीये तर समजून घ्यायचं, तो लिस्टच नाही त्याच्याकडे. मग लिस्ट नाहीये तर उदाहरणार्थ सविता मॅडम तुम्ही मला लिस्ट नाहीये. लिस्ट नाहीये सर माझ्याकडे. मॅडम लिस्ट नाही, मग आपण कुत्र्या मांजराला गाडवाला प्लॅन देता नाही येणार आपल्याला. मग तुम्ही बिझनेस नाही केला तरी चालेल मॅडम. मी डायरेक्ट माझा डायलॉग असेल. मग लिस्ट तो म्हणणार नाही सर करायचे. मग काय करता येईल सर लिस्ट काढण्यासाठी? आपण काय करू शकतो? तुमचा सलूनवाला आहे सर, तुमचा भाजीवाला आहे सर, त्यानंतर तुम्ही ज्यांना प्लॅन दाखवलं तर जे जॉईन नाही आले ते लोकांची नाव आहेत सर, ज्यांना तुम्ही इन्व्हिटेशन दिलं ज्यांनी प्लॅन नाही पाहिजे ते लोकांची नाव आहेत सर. मी सविता मॅडम सोबत बसल्या सविता मॅडमला जर 2-4 वर्ष मागे घेऊन गेलो ना तर कमीत कमी सविता मॅडमचे 100 लोक निघतील का नाही निघतील? येस. झूम करावं लागेल. त्याच वेळा टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज लागली तर चॅनल चेंज करतात. पण त्याच्या डोक्यात ऍडव्हर्टाईज लागली माझ्याकडे लोक नाहीत, माझे लोक संपलेत, माझा एरिया निगेटिव्ह आहे, ती ऍडव्हर्टाईज चेंज करणं गरजेचं आहे आणि बेसिकला घुसणं गरजेचं आहे. क्लिअर कट? त्याशिवाय पर्याय नाही पोरांनो. मला काय सांगायचं, एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे फेस व्हॅल्यू नाही, ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याच्यावर कर्ज आहे, त्याच्याकडे लोक पण नाही, पण ते काय म्हणतोय मला करायचंय. कसं करणार सांगा मला? कसं करणार? ते काम पण करत नाहीये, ते बेसिक लोक भेटवायला तयार नाहीये किंवा खालच्या लोका थ्रू जाऊन ते काम पण नाही करत, स्किल बेस्ड रिझल्ट पण नाही काढत. म्हणजे माझ्याकडे फेस व्हॅल्यू नाही, माझ्याकडे लोक नाही, तर त्यानंतर माझ्या डाऊनलाईन मध्ये मी जातोय तर माझ्या निगेटिव्ह विचारामुळे, माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मला डाऊनलाईन मधले पण लोक बिझनेस मध्ये निघत नाहीत. तर हा व्यक्ती नेटवर्क मार्केटिंगचं नाव बदनाम करणार का नाही करणार? किती लोकांना वाटतं? येस. मग तुम्हाला चेक करता आलं पाहिजे असे लोक कोण आहेत आपल्या टीम मध्ये, त्यांना बदलावलं पाहिजे, बसलं पाहिजे त्यांना चेअरवर घेऊन. बऱ्याच वेळा स्वतः माणूस अपडेट होत नाही, स्वतः चेंजेस करत नाही आणि नंतर येणाऱ्या काळात सगळा ब्लेम अपलाईन कंपनी डाऊनलाईनला टाकून टाकतो, इंडस्ट्रीला टाकून टाकतो. राईट? बरोबर सर. तर मला असं वाटतं बदलणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग इन्व्हिटेशन झालं, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्या, त्याचं वय किती आहे, वय असल्यामुळे आपल्याला हे कळतं की तो जॉब किती वर्षापासून करत असेल, किती का शिकेले असेल. एखादा माणूस 43 वर्ष असेल, तुमच्या लगेच डोक्यात येतं की 23 वर्ष पैशासाठी काम केलं असेल. एखादा माणूस 27 वर्षाचा असेल, लगेच कळतं तुम्हाला 5-7 वर्ष यांनी काम केलं असेल. येस ऑर नो? एज मुळे हे कळतं. इन्कम मुळे आपल्याला त्या माणसाची फायनान्शियल कंडिशन कळती. तो स्वतःचं घर आहे का, प्रॉपरचं घर आहे, भाड्याचं घर आहे, जॉईंट फॅमिली आहे का, गावाकडे राहतोय का, भाड्यानं राहतोय का, लग्न झालंय, त्यानंतर इन्कम सोर्स काय आहे, घरात कोण कोण आहे, त्यांनी किती जॉब बदललेत, ही सगळी इन्फॉर्मेशन. जसं डॉक्टरला रिपोर्ट माहिती असतात तसं तुम्हाला त्या गेस्ट बद्दल जर इन्फॉर्मेशन भेटली, तुम्हाला नॉलेज भेटलं, तर तुम्हाला प्लॅन देणं, प्रेझेंटेशन देणं फार सोपं होऊन जातं. राईट ऑर रॉंग? येस सर. बघा पहिल्या काळात काय व्हायचं, आपण लोकांच्या होम मिटिंग घ्यायचो, लोकांना इन्व्हाइट करायचो आणि सेमिनारला येऊन लोक जॉईन व्हायचे आणि क्लोजिंग मध्ये आपण थोडं ओळख बिळख करून घ्यायचो, इन्फॉर्मेशन घ्यायचो आणि क्लोजिंगच्या अगोदर पण त्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन असायची. एखाद्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन नसेल, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नसेल ना, आणि तरी तुम्ही जर बोलतायत ना तर तुम्ही मूर्ख आहेत समजायचं. तुम्ही काय बोलणार त्याला, कुठल्या सब्जेक्टवर बोलणार? जोपर्यंत अर्जुनाचा प्रॉब्लेम काय आहे कृष्णाला कळला नाही तोपर्यंत कृष्णाने गीता सांगितली का? मग डॉक्टर पण पेशंटला न विचारता ट्रीटमेंट चालू करतो का? मग कधी पण लक्षात ठेवा, तुमच्या गेस्ट बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. नो युअर प्रॉस्पेक्ट, नो युअर गेस्ट, नो अबाउट युअर गेस्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतली तर राईट प्रेझेंटेशन होईल. तुमच्या नवीन डिस्ट्रीब्युटर बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली तर तुम्हाला राईट काउन्सिलिंग करता येईल. तुमच्या लीडर बद्दल राईट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्यांना राईट दिशा दाखवते. राईट ऑर रॉंग? तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. आताच आमची ही मीटिंग, तुमच्या आधी जी मीटिंग चालू होती ना आमची, त्याच्यात हा सब्जेक्ट चालू होता की तुमचं ट्रॅक रेकॉर्ड कॅश होत असतं. मग ऍज अ लीडर जर तुम्ही मोठ्या लेवलला तुम्हाला जायचंय तर तुम्हाला तुमची मेमरी शार्प ठेवता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कन्फ्युजन मध्ये, टेन्शन मध्ये, पर्सनल प्रॉब्लेम मध्ये, हेल्थ इश्यू मध्ये, फायनान्शियल इश्यू मध्ये असाल ना तर बिलकुल तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये स्ट्रगलिंग मधून निघू शकत नाही बाहेर. तुम्हाला इथं फ्रेश माइंड लागतो, तेव्हा मॅसिव्ह ऍक्शन होईल, मॅसिव्ह रिझल्ट क्रिएट होईल आणि मॅसिव्ह रिझल्टचा पैसा मोठा येईल आणि मग तुमचे प्रॉब्लेम मिटतील. पण प्रॉब्लेम मिटण्यासाठी तर तुमचा फ्रेश माइंड पाहिजे ना, त्यासाठी तुम्हाला फ्रेश होऊन काम करणं गरजेचं. तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली, त्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्युटर असेल त्याला इडिफिकेशन शिकवा, कसं इडिफिकेशन केलं पाहिजे. सर मी माझ्या सिनियरला गेलो तर ते जेव्हा प्लॅन दाखवायला गेलो तेव्हा मी माझ्या सिनियर बद्दल बोललो की सर हे जे व्यक्ती आहेत, मी माझ्या सिनियरला हाय केलं आणि काय केलं, मी माझ्या गेस्टला लो केलं. त्याच्यामुळे काय झालं, ब्रिज बांधला गेला. जर राईट ब्रिज नाही बांधला तर तो माती जॉईन नाही होणार. मग आता सध्याला तो ओळखीचा मला जे नाहीये, तो ओळखीचा तुमच्या आहे, पण तिथं जर आपण व्यवस्थितरित्या जर इडिफाय केलं, प्रमोशन केलं प्रॉपर पद्धतीने,
तर त्या व्यक्तीला तुम्हाला फील्डवर राईट समजल. आज मी तुम्हाला म्हणलं असंच बोला, तर कमीत कमी 7-10 मिनिटं मला ईडी शिकावं लागेल. राईट ऑर रॉंग? कमीत कमी 7-10 मिनिटं मला ईडीफाय कसं करायचं ते शिकावं लागेल, तेव्हा तुम्ही शिकता. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेटर वे, जे पण लोक प्रेझेंटेशनला येतात त्याच्या अगोदर सेल्फ स्टोरीवरतीच लोकांना ईडिफिकेशन शिकवा. आणि जरी त्यांनी ईडिफिकेशन नाही केलं तरी पण तुम्ही स्वतःच ते बिझनेस ओपनिंग करताना ते ईडिफिकेशन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येस येस येस. त्यानंतर नेक्स्ट, न्यू जॉईनिंग प्रोसेससाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकतर तुम्ही प्रोडक्ट थ्रू जॉईनिंग घेतील. प्रोडक्ट थ्रू कस्टमर बनून तुम्हाला काही लोक प्रोडक्ट वापरतील आणि त्यानंतर प्रोडक्टसाठी ते बिझनेस सुरू करतील. हा एक वे आहे तुम्हाला नवीन जॉईनिंगचा. त्यानंतर काही लोक डायरेक्ट प्लॅन दिले तुम्ही, तर प्लॅन दिल्यानंतर पण काही लोक तुमचे काय करतील, डिस्ट्रीब्युटर बनतील. त्याच्यात पण आता 500 PV, 1000 PV, 2000, 2500, 5000, 10000, 15000. याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्याकडे जे 5-7 ऑप्शन आहेत, त्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही खाली असताल, तुमच्या कमी जॉईनिंग अमाऊंट निघत असतील, तुमच्यात स्किल कमी आहे, बरं, जरी स्किल कमी आहे, जरी कमी जॉईनिंग अमाऊंट निघली तरी 5-7 दिवसात त्याची आफ्टर परचेस प्रोसेस करून, रिलेशन बिल्डिंग करून तुम्ही आफ्टर परचेस प्रोसेस मधून तरी फास्ट ट्रॅक काढू शकले पाहिजे. एक तर डायरेक्ट फास्ट ट्रॅक काढा, किंवा आयदर 5-7 दिवसात रिलेशन बिल्डिंग करून नेटवर्किंग ताकद त्या गेस्टला आपल्या बाजूला आणून त्याला जास्त पेटून तुम्ही फास्ट ट्रॅक काढू शकतात. राईट ऑर रॉंग? पण तुमच्यात स्किल नसेल, तुम्ही हे जर ऍक्टिव्हिटी करत नसाल, तुमचं इन्कम कमी होणार, तुमच्या डाऊनलाईन मध्ये पण हळूहळू इन्कम कमी होणार, आणि मग तुमच्या डाऊनलाईन मध्ये लोक कारण देणार, ट्रेनिंगला कारण देणार, वेळेला कारण देणार, आणि हळूहळू ते निगेटिव्ह होणार. मग छोट्या मोठ्या गोष्टीला पण ते सिरियस घेणार नाही, तुम्हाला व्हॅल्यू देणार नाहीत. का? टर्नओव्हरच कमी आणला, तुम्हाला पण इन्कम कमी भेटलं आणि त्यांना पण इन्कम कमी झालं. क्लिअर झाला फंडा? मग प्रेझेंटेशन जेव्हा तुम्ही लोकांना देताय, तर प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला हे वे तयार होतात, 5-7 वे तयार होतात. त्यानंतर दुसरा पार्ट काय येतो, एक तर माणूस कस्टमर बनल. कशासाठी? कस्टमर बनल वापरण्यासाठी आणि रिटेलिंग करत. तो काय म्हणणार, सर मी काही माल घेतो आणि आमच्या जवळच्या लोकांना आपण देऊया. म्हणजे तो कस्टमर प्लस रिटेलर बनला. तर तुमचं टार्गेट काय पाहिजे, त्याच्या थ्रू नेटवर्क लगेच नाही होणार, पण येणाऱ्या फ्युचरच्या काळामध्ये त्याच्या थ्रू रिटेलिंग झालं तर त्याच्या लिस्टवर आपल्याला काही ना काही नेटवर्क बिल्ड होऊ शकते. हे तुमचं आय साइड माइंड तुमचा पाहिजे. नंतर दुसरा पार्ट काय होईल, काही लोक फक्त युजर बनतील, मला हे काय करायचं नाहीये, हे पैसे नाही, पण ते प्रोडक्ट तुमचे वापरतो. आणि काही लोक असतील कन्फ्युज. चौथी कॅटेगरी, आता बघा मी पटपट बोल राहिलोय. पहिली कॅटेगरी काय, डिस्ट्रीब्युटर. त्याच्यामध्ये 5-6 स्टेप आहेत. त्याच्यामध्ये पण पहिली स्टेप काय आहे, डायरेक्ट फास्ट ट्रॅकने आणा किंवा छोट्या अमाऊंटने आणून रिलेशन बिल्डिंग करून फास्ट ट्रॅक मध्ये कन्वर्ट करा. क्लिअर आपण? दुसरा पार्ट युजर प्लस रिटेलर. तिसरा फंडा काय आहे, तो माणूस कोण बनल, फक्त कस्टमर बनल. तर कस्टमर थ्रू पण आपण पुन्हा डिस्ट्रीब्युटरचं नेटवर्क क्रिएट करू शकतो. युजर प्लस रिटेलर थ्रू आपण नेटवर्क बिल्ड करू शकतो, आणि डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर थ्रू पण आपण मोठं नेटवर्क बांधू शकतो. आर यू गेटिंग मी? सगळेजण घेताय मला? आणि दुसरा पार्ट, कन्फ्युजन वाले लोक. कन्फ्युजन लोक म्हणजे डिसिजन नाही घेत, नंतर देऊ, बघू, सांगतो, विचार करून बोलतो. रिजेक्शन येतं. मग इथं रिजेक्शन कोणाला येतं, ज्यांची प्रॅक्टिस कमी आहे, जे नॉलेज घेतलं नाहीये, ज्यांनी ओव्हर इन्फॉर्मेशन घेतलीये, जे लॉ ऑफ ऍव्हरेज समजून घेत नाहीयेत, प्लॅनचे सिक्वेन्स चुकतायत, किंवा लिस्ट बिल्डिंग पासून त्यांचा कॅटेगरी चुकलेली आहे बिझनेसमध्ये. मॅच्युअर लोक नाही येत. आज ह्या बिझनेसमध्ये एखादा माणूस मला कर्जच नील करायचे, बायाकडे काही पैसा बिसा नाही, मला कर्ज नील करायसाठी द्यायचे, तर मी त्याला सजेशन काय देईन माहितीये का, सर कर्ज नील होईल, फक्त बिझनेस डेव्हलप करायला पण इथं काही ना काही प्रोडक्ट वापरावं लागतील, प्रोडक्ट घ्यावा लागतील, बिझनेस करायला पैसे लागतील, आणि हे नसेल तर जॉब करा, जॉब मध्ये थोडं तुमचं व्यवस्थित करा, आणि मग 2-3 महिने आपण पार्ट टाइम मध्ये मी तुमचं काम करेन, तोपर्यंत आपले प्रोडक्ट वापरा तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे. मी त्याला हे सजेशन देईन. इथं बिझनेस मध्ये ह्या काम करणारे लोक पण थोडं त्यांच्या लाईफ मध्ये स्टेबल पाहिजेत का नाही पाहिजेत? येस सर, येस. तुम्ही चेक करा की तुम्ही स्टेबल आहात का, तुम्हाला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागेल, तुमची डाऊनलाईन स्टेबल आहे का, नसेल तर तुम्ही त्यांच्यावर वेळ कसा लावून राहिलात, तुमचा वेळ एनर्जी निघून जाईल. माझ्या बोलण्यातून काही वर्ड लीडर लोकांसाठी भेटतात, काही नवीन लोकांसाठी भेटतात. क्लिअर आहे सगळ्यांना या गोष्टी? हा. त्यानंतर हे फ्लो समजवलाय मी तुम्हाला की नवीन जॉईनिंग कशा येतील. क्लिअर झालं फंडा? डायरेक्ट प्रोडक्ट थ्रू येतील, किंवा प्लॅन नंतर डिस्ट्रीब्युटर कमी अमाऊंटनी, त्यानंतर पुन्हा फास्ट ट्रॅक किंवा डायरेक्ट फास्ट ट्रॅक. त्यानंतर नेक्स्ट काय, युजर प्लस रिटेलर, त्यानंतर युजर, आणि त्यानंतर कन्फ्युज. म्हणजे तो डिसिजन घ्यायला आपल्याला टाळाटाळ्या करतोय, डेट देतोय, हे करतोय. समजून घ्यायचं त्याला कुठे ना कुठे विश्वास कमी आहे, ह्या इंडस्ट्रीवर, आपल्या कंपनीवर, किंवा तुमच्यावर विश्वास कमी आहे, तुमच्यात त्याला काहीतरी कमतरता दिसली, किंवा तुम्ही जे प्रेझेंटेशन समजवतो त्याच्या पॉईंट माइंड मध्ये काहीतरी निगेटिव्ह गेला असेल, एखादं प्रोडक्ट त्याला महाग वाटला असेल, त्याला स्ट्रक्चर चेन नेटवर्क वाटला असेल, असेच काहीतरी इश्यू असतील ना त्याला, तो नाही मानण्याचं कारण त्याचं हेच असेल. काय असणार बाकी? विषय असू शकते, तुमचा डाऊट असू शकतो, इंडस्ट्रीवर डाऊट असेल, मग हे प्रश्न लिहून काढले पाहिजे, संभावित क्वेश्चन लिहून काढले पाहिजे की लोक नाही का मानतात.
लोक नाही याच्यामुळे भेटतात, भूतकाळातला काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा मी दाखवणाऱ्या व्यक्तीवर त्याचा विश्वास नसेल, किंवा दाखवणारा व्यक्ती भविष्य राईट दाखवू शकला नसेल, कंपनी त्याचा विश्वास देऊ शकला नसेल, प्रोडक्ट प्लॅन विषयी त्याला ट्रस्ट देऊ नसेल. प्लॅन दाखवताना काही लोक असा प्लॅन दाखवतात, लोकांचा विश्वास तयार होतो. पण काही लोक प्लॅन असं दाखवतात ना, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार होती. त्याला असं वाटतं मला लई लोक जोडायचे, लई काम करायचे, लई थकावं लागतं, आणि मग तो काय म्हणतो, नाही सर मला नाही करायचं. जेव्हा प्रेझेंटेशन तुम्ही दाखवतात तेव्हा लोकांना असं वाटलं पाहिजे, वा किती सोपं आहे यार, हा माणूस आपल्या सगळे आपली जिंदगी बदलणार. आणि त्यानंतर बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण ट्रेनिंग देऊ ना त्याला. पण काही लोक प्लॅन मध्येच ट्रेनिंग चालू करतात. याला म्हणतात ओव्हर नॉलेज देणं, डंपर खाली करणं लोकांसोबत. तुम्हाला माहित पण नाही ते जॉईन होईल नाही होईल, फालतू त्याच्यासोबत नॉलेज गप्पा शेअर केल्या तर तुमचा टाइम वेस्ट आहे. येस ऑर नो? हा. त्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये, आता प्रेझेंटेशनच्या आधी तुमच्याकडे काय पाहिजे, सगळे टूल्स पाहिजेत. काय काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये कुठलीच कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे. मग आता टूल्सवर बोलायची गरज आहे का? टूल्सवर बोलायची गरज आहे का? नाही सर. नाही सर. सगळं पाहिजे आपल्याकडे. टूल्स मध्ये बॅग पाहिजे, फॉर्म पाहिजे, प्रोडक्ट पाहिजे, डेमो किट पाहिजे, फास्ट ट्रॅकचे फोटो पाहिजे, रिझल्ट डाउनलोडेड व्हिडिओ पाहिजे, डेमोस्ट्रेशनचा पण युट्यूबला डाउनलोड झालेला व्हिडिओ पाहिजे, प्रॅक्टिकल डेमोस्ट्रेशनचं सामान पण पाहिजे. त्यानंतर आणखी पे आउट स्लिप पाहिजे, स्वतःची बँकेत जमा झालेली, सनेज कंपनीची, लीडरचे पेमेंट स्लिप पाहिजे. त्यानंतर काही लोकांचे तुम्ही तुमच्याकडे जर तुमच्या मेन अपलाईन लीडरचे आयटीआर फॉर्म पण घेऊ शकता 26. हे लिगल प्रूफ तुम्हाला पेमेंट टाकलं, एखाद्याला सांगितलं एवढं एवढं पेमेंट भेटते, दाखवा ना हे पेमेंट सर हे जमा झालेलं, सर हे बघा हे रिझल्ट, सर बघा एवढ्या एवढ्या अमाऊंटने लोक जॉईन होतात. हा मटेरियल जेव्हा देतो ना लोकांना, जेव्हा प्लॅन मध्ये लोकांना प्रोडक्ट आणि इन्कम दाखवतो आपण, लोकांना कार बघितल्या, लोकांनी क्राऊड बघितला, लोकांनी रिझल्ट बघितला, लोकांनी पेमेंट बघितलं, लोकांनी बँकेत आलेलं पेमेंट बघितलं, लोकांनी प्रोडक्ट मधल्या क्वालिटीचं डेमोस्ट्रेशन बघितलं, त्यानंतर लोकांनी तुमचे पेमेंट हे सगळं काही बघितल्यानंतर लोक किती अमाऊंटने जॉईनिंग होतात, कोणी 22,000, कोणी 25, कोणी 30, कोणी 40,000 जॉईनिंग होतं, अशा 10-12 इमेज दाखवल्यावर तुमचा त्याच्या माइंड मध्ये मेसेज गेला का नाही गेला, की बाबा प्रोडक्ट पण भारी आहेत, पैसे पण भेटतात, आणि आता मला लोक पैसे देऊन जॉईनिंग होतात, एवढं भेटण्यासाठी पैसे दिले पाहिजेत, तर आपण पैशाचे पण फोटो दाखवले, तर त्याची मेंटॅलिटी बिगन विथ एंड माइंड. तुम्ही गेलात कशासाठी, पैसे घ्यायसाठी का टाइमपास करण्यासाठी? पैसे घेण्यासाठी. मग बिगन विथ एंड माइंड काय आहे, तुम्हाला कळलं पाहिजे की पैसे मागण्यासाठी पैसे लोक देतात, असे फोटो जे आहेत ना त्याला पण कळलं पाहिजे मला पैसे द्यायचे बाबा प्लॅन दाखवल्यावर. एकतर ऑन दी स्पॉट देईल, किंवा सकाळी दाखवलं संध्याकाळी देईन, किंवा उद्या देईन, पण ऍटलीस्ट 48 तासाच्या त्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे नाहीच झालं तर ऍटलीस्ट 3-4 दिवस फॉलोअप मध्ये आपण त्याच्यावर वेळ घालू. आणि जर तुम्ही प्लॅन देऊन तुमचे रिझल्ट निघत नाहीत, फॉलोअप निघत नाहीत, तर तुमच्या स्किलवर अपडेट करणं गरजेचं आहे, तुमच्या कॅटेगरी थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे, तुमचा बोलण्याचा टोन बदलणं गरजेचं आहे, तुमचे प्लॅन तुम्ही रेकॉर्ड केले पाहिजे, तुम्ही काय बोलताय, फ्लो काय फॉलो करताय, आणि कमीत कमी कामामध्ये रिझल्टची अपेक्षा नाही केली पाहिजे. सुरुवात तुम्हाला मॅसिव्हली काम करायचंय, जरी रिझल्ट येत नसेल, तुम्ही काम बंद केलं याने रिझल्ट येईल का, विचार करू रिझल्ट येईल, आणि शिकून तुम्ही कामाला जाऊन रिझल्ट येईल का? नाही. तुम्हाला जे पण डेली बेसिक काम करायचं असतं ते कामाबद्दलची ज्या पण अडचणी येतात आपल्याला सगळं डिस्कस करा, आयदर युट्यूबचे व्हिडिओ बघा, हे 2 सोल्युशन आहेत, बाकी काही सोल्युशन नाही. आणि तिसरं सोल्युशन प्रॅक्टिसनी माइंड मध्ये आयडिया लावून तुम्हाला तिथून निघल. आणि सगळं कोण करल, त्याचा व्हाय क्लिअर असतो, ज्याला कुठलंच ऑप्शन नसतं, त्या ट्यूबला कुठलंच पंचर नाही पाहिजे तरी ताकद जागी होती. क्लिअर झाला पॉइंट? येस सर. ओके. मग प्रेझेंटेशनच्या स्टेप आहेत. आता मला सांगा प्रेझेंटेशन बद्दल किती व्हिडिओ सुंदर आहेत, अमोल सरने किती डेप्थ मध्ये प्रेझेंटेशन समजून सांगितलंय. आणि जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशनला घुसलात ना, प्रत्येकाची स्टाईल वेगळी वेगळी, प्रत्येकाचे डायलॉग वेगळे आहेत. तुम्ही हात जातात ना तेव्हा तुम्हाला कळतं चायला 5 मिनिटात पण प्रेझेंटेशन होतं, 15 मिनिटात पण होतं, 25 मिनिटात पण होतं, आणि 1 तासात पण होतं. हे पण कधी कळतं, जेव्हा तुम्ही चुकीचे प्रेझेंटेशन देतात, तुम्हाला बरेचसे लोक भेटतात, मनापासून काम केलं, आपल्याला वाटतं आता 1001% जॉईन होणार, आणि तो डेट देतो. पुढच्या वेळेस तुम्हाला लक्षात येतं चायला एवढं प्रेझेंटेशन दिलं तरी ती डेट दिली. पुढच्या वेळेस मी ना जे गरजेचं आहे तेच बोलतो, गरजेचं आहे ते बोलल्यानंतर तुम्ही त्यांनी पुन्हा डेट दिली. असे रिजेक्शन मधून तुम्हाला नवीन नवीन आयडिया भेटतात, आणि मग तुमचे खरे प्लॅनला फिनिशिंग लेवल येते. अलग लक्षात? येस. जर तुमच्या टीम मध्ये, आणि बघा नेटवर्किंगचा जमाना बदललाय, पहिलं लोक हॉलमध्ये काय करायचे, प्रेझेंटेशन घ्यायचे, कोणीतरी प्रोजेक्टर, कोणीतरी पीपीटी लावायचा, कोणीतरी माईकवर वळायचा, आणि कोणीतरी प्लॅन द्यायचं, आणि त्यानंतर लोक मोटिवेशन मध्ये माहोलमध्ये जॉईन व्हायचे. प्रोडक्ट लोकांच्या घरात गेलं का लोक ते बाहेरचे प्रोडक्ट कोण निगेटिव्ह व्हायचे. मग मला सांगा आता इथं कोणी प्लॅन दाखवणार आहे का तुमच्यासाठी? नाही. तर तुम्हाला प्लॅन दाखवण्यासाठी मदत घ्यावा लागेल. कशाची? युट्यूबचे व्हिडिओ घ्या, युट्यूबच्या व्हिडिओ थ्रू प्लॅन दाखवा, 1-to-1 प्लॅन दाखवा, होम बीओपी प्लॅन दाखवा, ऑन फोन ओव्हरव्ह्यू प्लॅन दाखवा.
त्याशिवाय पर्याय नाहीये. वाटलं तुम्हाला 10, 20, 5, 50 लोक आहेत बाबा, घेतला एखादा 500,000 हॉल देऊन घेतला लगेच तो प्लॅन. त्याचं प्लॅनिंग बिनिंग नाही सर, काय अडचण नाही. आपण एखादा छोटा हॉल बघा, एखादा मोठा 10, 20, 30 लोक तिथं बोलवा, मस्त पैकी तिथं प्रेझेंटेशन प्लॅन दिलं. एंड काय होणार, लगेच लोक कॅश देणार का तुम्हाला? नाही देणार. तो शकतो 2-4 पॉझिटिव्ह लोक लगेच कॅश देतील. बाकीचे सगळे लोक तिथून निघून जाणार, वेगवेगळे डाऊट तयार होणार, शंका तयार होणार. मग 1 by 1 जाऊन फील्ड क्लोजिंगला वेळ घेऊन तुम्हाला त्यांना इन करावं लागेल. क्लिअर होतं या गोष्टी? ह्यो माइंड कुणा चालतो? ज्याचा वाय क्लिअर आहे, ज्याच्या डोक्यात किडाकांडी आहे तो नाही करू शकत आहे. आणि जो ऑलराऊंडर आहे तो या कामात जाऊ शकतो. ज्याला भीती वाटते ना नवीन लोकांशी फेस करायची, कसं होणार सांगा मला? प्लॅन मध्ये तुम्हाला ओपनिंग करणं, प्लॅनचं ओपनिंग काय आहे, प्लॅनचा मिडल काय आहे आणि प्लॅनचा एंड काय आहे. सिंपल पार्ट आहे. जेव्हा प्रेझेंटेशन तुम्ही सुरुवात करताय तर त्याचं थोडंसं बाउन्सर क्वेश्चन किंवा त्याची नीड क्रिएशन, इंट्रोडक्शन होईल, एकमेकाची ओळख होईल आणि आपण हळूच त्याच्या नीडवर जाणार, प्रोडक्टच्या आणि पेमेंटच्या नीडवर जाणार आणि तो प्लॅनचा फ्लो प्रॉपरली लोक त्यांना समजून सांगणार. प्लॅनच्या फ्लो मध्ये होईल, खाली वर होईल, पुढं मागं होईल, पण हळूहळू 10, 20, 30, 40, 50, 60 प्लॅनवर जाताना तुमचा हात गळायला लागत. तुम्ही 8-10 प्लॅन दिले ना एखाद्या दिवशी, बोलणं आणि हात तुमचे गळायला लागणार. मग हळूहळू तुम्हाला आहे ना तुमच्या कमी वेळेत तुम्ही काय करणार, डिस्ट्रीब्युटरला बोलायला लावणार. सर तुम्ही अर्धा प्लॅन बोला, मी अर्ध बोलतो. म्हणजे तुमचा जर दिवसाला 8 तास स्टॉक व्हायला लागला तर हळूहळू 7 तास होईल, हळूहळू 6 तास होईल, हळूहळू 5 तास होईल, हळूहळू 4 तास होईल. पण 8 तासामध्ये जर तुम्हाला महिन्याला 25,000 भेटत होते तर आता तुमच्या 3 तासाच्या टॉक मध्ये पण तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये भेटू शकतात. बिकॉज यू आर नाऊ परफेक्ट. क्लिअर? येस सर. म्हणजे ही जी क्लिअरिटी तुमच्याकडे येते, मग हळूहळू तुमच्या डाऊनलाईनची एनर्जी तुम्ही इन्व्हॉल्व करता. त्यांना जी येते परफेक्शन, इथं तर तुमची सुरुवात होती ना. तुमच्या डाऊनलाईनलाच म्हणले तुम्ही मला डाऊनलाईन म्हणून ओळख करून देतो सर, मी तुमची चला प्लॅन द्यायला, तुम्हाला प्लॅन द्यायचा काय, जे समजले ते द्यायला चालू करा, बोलायला चालू करा. ऍटलीस्ट अर्धा तुम्ही बोलू शकतात. वाटला तर तुमचा मूड नाही येईल, थकलात तुम्ही, पार एनर्जी डाऊन झाली, मस्त डाऊनलोड केला, टॅबला लावा, त्याच्या टॅबला टीव्हीला लावून टाका, लॅपटॉपला लावा, टॅबला लावून टाका प्लॅन. ऍटलीस्ट तिथं अशोक सर प्लॅन देतील का नाही देतील? डायरेक्ट फ्रंट टू फ्रंट तुम्हाला बोलायला फक्त क्लोजिंग करायची, माइंडसेट करून प्लॅन दाखवायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, फाईलवर तर किती पटपट प्लॅन दाखवू शकतो, तुमच्यावर डिपेंड आहे. 15 मिनिटात 20 मिनिटात प्लॅन दाखवून पण लोक जॉईन होतात. पण जर तुम्ही 1, 2, 3 तास प्लॅन दाखवला ना, 1001% ज्ञान देतो तो माणूस म्हणणार लई भारी आहे, पण मला जमणार नाही, मला नाही करायचं. जमल का? जमल का? असं नाही जमणार. त्याच्यामुळे मला वाटतं स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन दिले पाहिजेत. आणि त्यासाठी काय करावं लागेल, प्लॅनच्या तयारी करावं लागते. आपल्या डाऊनलाईन मध्ये प्लॅन प्रॅक्टिकली आता यासाठी झूम ऑनलाईन नाही, हॉलमध्ये एकत्र घरामध्ये बसून बोर्डवर छोटे छोटे हॉल घेऊन लोकांना बेसिक शिकवावं लागेल. कसं इन्व्हिटेशन कॉल केलं पाहिजे, नीड कशी क्रिएट केली पाहिजे, प्लॅन कसे दाखवले पाहिजे, त्या थोड्या वर आयडिया दिल्या पाहिजेत, किंवा युट्यूबचे प्लॅनचे व्हिडिओ एकत्र बसून लोकांना दाखवलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर मग प्लॅन दिल्यानंतर सगळं प्रोडक्ट एवढं जर व्यवस्थित सिक्वेन्सने दाखवलं तुम्ही, बघा प्रेझेंटेशन दाखवलं, बघा हे प्रोडक्ट घ्यायचे, त्यानंतर 6 लोक जॉईन करायचे आणि 636 झाले ना, मग तुम्हाला एवढं इन्कम भेटतं. आता हा डायलॉग मारल्यानंतर समोरच्या माणसाच्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येणार का नाही येणार सांगा मला? चेन बनवायची, 6 लोक कुठून आणायचे जॉईन करायला, येतील का नाही येतील? ही निगेटिव्हिटी आली, ही तर स्पीड ब्रेकर लागलाय. मग अशा केसमध्ये जर आपण त्यांना असं बोललो, सर बघा आपण इथं सामान परचेस केलं, 6 लोकांनी बिझनेस सुरू केला, तुम्हाला प्रोडक्ट भेटले, तुम्ही परचेस केल्यामुळं, खालच्या लोकांनी बिझनेस केल्यामुळे त्यांना प्रोडक्ट, त्यांना आयडी भेटला, तुम्हाला पैसे भेटले. पण त्यानंतर इथं निगेटिव्ह पॉईंट आलाय. पण इथं स्वतःची स्टोरी वन घेऊन, सर मी मला असं वाटलं होतं अवघड आहे, पण जेव्हा मला कळलं 6च्या खाली 36 लोकांचं, म्हणजे 6च्या खाली नेटवर्क आलं, ते लोक माझ्या ओळखीचे नाही आहेत, त्यांनी आयडी घेतला, त्यांनी प्रोडक्ट परचेस केलं, त्यांच्या कामावर यांना इन्कम भेटतं, मला इन्कम भेटतं, साला जिंदगीत असं बघितलं नव्हतं. बघा इथं आवाजाचा स्वर चढ उतार कमी जास्त झाला का? जिथं निगेटिव्ह पॉईंट येतो त्याच्या पुढला पॉझिटिव्ह पॉईंटने तुम्ही त्याची इक्वलिटी मागे पुढे नेली पाहिजे. जर मोबाईलला तुमची 10% चार्जिंग कमी झाली, तुम्ही इमिजिएट 10% चार्जिंग केली, तर मोबाईल इक्वल होतो का नाही होत? करतात का नाही? असं तुम्ही चार्जिंग कमी आल्यावर चार्जिंग करतात का नाही करत? तुम्हाला सांगा, प्लॅन दाखवताना तुम्ही जे प्रेझेंटेशन देताय त्या प्रेझेंटेशन मध्ये लोकांचे प्लॅन दाखवताच ऑब्जेक्शन डिलीट झाले पाहिजे, एंडला प्रश्नच नाही राहिले पाहिजे. क्लिअर कट? हे प्रॅक्टिसनी होतं बरं का, हे माणसाबद्दलच्या अनुभवाने होतं. तुमचे बरेचसे प्रेझेंटेशन, लोकांबद्दलचा बॅकग्राऊंड, याला पीपल स्किल म्हणतात. पीपल स्किल मध्ये लोकांचे एज, लोकांचं एज्युकेशन, लोकांचं रिलेटेड, त्याचं एज म्हणून तुम्हाला हे कळतं त्यांनी किती इन्फॉर्मेशन कंझ्युम केली. 22-23 वर्षाचा मुलगा आहे, त्याची इन्फॉर्मेशन कंझ्युम कमी केली. 40-42 वर्षाच्या माणसाने इन्फॉर्मेशन कंझ्युम ज्यादा केली आहे, पण लाईफचे चढ उतार पण लय बघितलेत, उन्हाळे पावसाळे पण बघितलेत, पैशाच्या अडचणी पण बघितल्यात. हे सर नो
Yes. त्या माणसाने 5-50 हजार रुपये मॅनेज पण सहज करू शकतात जर ठरवलं तर. राईट ऑर रॉंग? Yes. मग 30च्या आतमधली कॅटेगरी वेगळी असते, 25च्या आतमधली कॅटेगरी वेगळी आहे, 25 ते 35 पर्यंतची कॅटेगरी वेगळी आहे, 35च्या 50 ची कॅटेगरी वेगळी आहे, 50च्या पुढली कॅटेगरी आहे. या कॅटेगरी म्हणून तुम्हाला पीपल स्किल आला पाहिजे. ह्या कॅटेगरीमध्ये हे एजचे लोक असतात, यांनी भरपूर जॉब बीप चढ उतार करून काही ना काही शेट झाले असतात. तर यांचे रिलेटिव्ह, यांचे फ्रेंड सर्कल पण कुठेतरी प्रोडक्टचे नीड यांच्या बॉडीमध्ये, यांची हेल्थ डॅमेज झालेली असती किंवा यांना पैशाची पण गरज असती, तरी इथं तुम्हाला रिझल्ट मॅक्झिमम जनरेट होऊ शकतात. म्हणजे इथून तुम्हाला सेल मॅक्झिमम मोठ्या लेवलला येईल. आणि यंगस्टर गँग मधून काय होईल, की जे लोक करिअरच्या आताच बिगिनिंग लागले ते फुल टाइम जोशनी फील्डवर काम करू शकतात. आलं का लक्षात? Yes. हे दोन्ही कॅटेगरीचा व्ह्यू समजणं गरजेचं आहे. आता बघा, माझ्या डोक्यात एवढं डेटा आहे, एवढा मटेरियल आहे. तुम्ही जर म्हणलं ना एवढ्यावर बोला, तर मी कमीत कमी याच्यावर एवढ्या स्लाइडवर 2 दिवसाचं एलडीपी कव्हर करू शकतो, आरटीपी कव्हर करू शकतो. समज मॅ एवढं झूमवर डेप जाऊ शकतो. पण एवढ्या दिवसामध्ये एवढं ओव्हरऑल सगळी आपल्याला बॉर्डर टाकायची होती. आता मी झूमवर येण्याचा प्रयत्न करू राहिलो. झूमवर म्हणजे छोट्याशा गोष्टीला झूम करून आत जाणं. जसं ऑब्जेक्शन हँडलिंग मध्ये युट्यूबला व्हिडिओ आहे का नाही 1 तासाचा सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलेला, आहे sir. Yes. मग तुम्हाला तसे उत्तर देता येणार आहे का? पण तुमच्या त्या शैली, त्या बॉडीवर तुम्हाला तसे उत्तर देता येतील का नाही, वेगवेगळे उदाहरणं सांगून, वेगवेगळ्या आयडिया, ती थीम लावून. Yes, sir. सिंपल प्रश्न येतं. मग मला सांगा, प्लॅन दिल्यानंतर काय होतं? पैसे मागण्याची टेक्निक आहे, कलाकारीची. काय वाटतं तुम्हाला? प्लॅन दिल्यानंतर पैसे मागण्याची कलाकारी, पैसे मागायचे, पैसे त्याला द्यायचे, हे प्लॅन देताच माइंडसेट झाला पाहिजे असं वाटतं मला. बरोबर. आणि काय 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 तुम्हाला येतं? नॉर्मल आहेत, प्रोडक्ट माग आहेत, गॅरंटी काय, रिझल्ट आहेत का? हे जे प्लॅन दिल्यानंतर जर रिझल्ट तुम्हाला जर लोकांचे डाऊट येतात ना, तर प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही ते कव्हर करत नाही डाऊट्स. का नाही कव्हर करत? प्रॅक्टिस नसल्यामुळे ते क्लिअर करता येत नाही. तर मला काय वाटतं, इथून पुढे जे क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनचे उत्तर, क्वेश्चन आलेच नाही पाहिजे, लोकांना एकदम फ्री वाटलं पाहिजे. प्रोडक्ट पण क्वालिटी, 50-60% डिस्काउंट पण, कन्सिस्टन्सी पण, ऑफर पण, सपोर्ट पण, गाडी पण, माहोल पण, रिझल्ट पण. त्यानंतर वेगळ्या कॅटेगरीचे लोक जॉईनिंग करतात. एवढं खिचडी, एवढं राईस प्लेट दिल्यानंतर तो माणूस जर आपल्याला जॉईन होत नाहीये, तर समजून घ्यायचं त्याचं पण भाग्य नसेल आणि कुठंतरी माझं पण भाग्य नसेल. राईट ऑर रॉंग? पण पूर्ण मी माझी ताकद लावली पाहिजे. येस ऑर नो? Yes. कधी कधी पूर्ण ताकद लावून सुद्धा आपल्याला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाहीये. नो इश्यू ना, ऍक्सेप्ट करू याचं कर्मफल. कर्म नाव अधिकार असते महाफलेशु. मी आता रोहनला विचारलं, बेटा याचा अर्थ काय? त्याने सांगितलं, बेटा पप्पा, जे काम केल्यानंतर आपला रिझल्ट येऊ किंवा नाही येऊ, आपला मोटिवेशन डाऊन नाही झालं पाहिजे. हे गीतेमध्ये सांगितलंय. हे मी दुपारी त्यांनी मला सांगितलं. काहीतरी सांगत होतो मी त्याला. मग मला काय वाटतं, पूर्ण तयारीने आपण देऊ ना आपले एफर्ट्स, काय प्रॉब्लेम आहे? आणि जर रिझल्ट नाही आला, मेहनत करून सुद्धा प्रश्नाचं उत्तर भेटत नसेल तर स्पिरिच्युअलिटी सपोर्ट घ्या. त्याच्या अगोदर नका घेऊ, नाही तर स्लो होऊन जातात. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ हा नाहीये की शांत बसणं आणि फक्त ऍक्सेप्ट करणं आणि शांत बसून राहणं कर्माचं फळ आहे. हे नाही शिकवलं कृष्णाने, लढाई शिकवलंय. अर्जुन हा पहिला गीताकार होता, त्या माणूस लढायला लढला. फार मोठा गृहस्थ आश्रमी होता अर्जुन. राईट ऑर रॉंग? येस. हे आलं प्रश्न उत्तर. आता मग इथं तुम्हाला शोध प्लॅनवर घुसले, ऑब्जेक्शन हँडलिंगवर सगळं कत्तलच करून टाकायचं. म्हणजे आता हे एकदा शिकून जमल का? हे सब्जेक्ट वारंवार नवीन लोक इंडिपेंडंट बनणार आहेत, त्यांना शिकावं लागेल. तुम्ही जर प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही माइंडसेट केला की हा असं करायचं, त्या पद्धतीने तुम्हाला त्यांना शिकावं लागेल. आणि मग कॅश कशी मागायची? आता मला युट्यूबवर पण व्हिडिओ द्यायचे. आता 3 तारखेला एक अमोल सरचा व्हिडिओ येणार आहे लाईव्ह प्रीमियम मध्ये. त्याच्यात पण तुम्हाला प्रॅक्टिकली कॅश काढण्याचे काही मुद्दे भेटतील. आपल्या ऑब्जेक्शन हँडलिंग मधून काही क्लोजिंग हे होणार आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या अशी मेन अशी टीम लिडर बसू शकतात. प्रश्नाचे उत्तर तर विचारू शकतात पब्लिकमध्ये. कुठले प्रश्न आहे त्याचे उत्तर पब्लिकमध्ये दिले तर बाकीच्या लोकांना पण शिकायला भेटतं का नाही भेटत? येस. जे लोक इंडिपेंडंट आहेत, ज्यांना प्रश्न येतात मार्केटमधून, मग प्रश्न येतात ना, त्याचे उत्तर दिले तर पैसे येणार का नाही येणार? Yes, sir. मग उत्तर येत नाही येत, मग उत्तर कसे येतील? सगळा डेटा आहे, युट्यूबला आहे, पण त्यांना नाही कळत. अशा वेळेस मी तुमच्या जागी असेल तर मी ते युट्यूबच्या डेटावर लिंकवर मिटिंग घेईल. मी व्हिडिओ दाखवू 2-3 तास त्याच्यावर बोलन. पण मला वाटतं, जर तुम्हाला इंडिपेंडंट लोकांकडून बिझनेस पाहिजे, जर तुम्हाला नवीन जॉईनिंग प्रोसेस पाहिजे, तर ह्यामध्ये तुम्हाला मास्टर बनावं लागणं. नवीन लोक जॉईनिंग होतील. पण जॉईनिंग झालेल्या व्यक्ती थ्रू पण नवीन लोक जॉईनिंग करण्यासाठी तुम्हाला पुन्हा स्किलची गरज आहे. फक्त आफ्टर परचेस प्रोसेस त्याचा व्हाय क्लिअर करण्यासाठी, त्याला प्रोडक्ट वरती ट्रस्ट तयार करण्यासाठी, फास्टॅगला सिरियस होण्यासाठी, त्याची भीती काढण्यासाठी आफ्टर परचेस प्रोसेस आहे. रिलेशन निसताना आता बनण्यासाठी. येस ऑर नो? Yes, sir. मग आता कलेक्ट द कॅश. मग कॅश कशी मागायची? कलाकारी. तुम्ही चेक करा बरं, कॅश कशा मागितल्यात. हे सगळ्यालाच कलाकारी जमते का? सगळ्याच नवीन इंडिपेंडंट लोकांना जमते का? तर थोडे प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला करावं लागतील. छोट्या छोट्या मिटिंग याच्यावर घेतल्या पाहिजेत. तुमच्या ज्या पण मिटिंग येतात ना,
झापण्यावर ओरडण्यावर करण्यापेक्षा मला असं वाटतं स्किल बेस्ड शिकवण्यावर मीटिंग कराव्या. लोकांचे व्हाय क्लिअर आहेत, जर व्हाय क्लिअर नसतील तर व्हायवर बोला, आणि व्हाय क्लिअर झाल्यावर लोकांना स्किल देणं गरजेचं आहे. व्हाय 99% आहे, पण 1% जो हाऊ आहे तो हाऊ मिसिंग होतोय. क्लिअर होतोय? आणि हाऊ जर मिसिंग झाला तर लोक येतील, लोक टिकणार नाहीत. पैशामुळे लोक टिकतात. येस ऑर नो? येस. प्रोडक्टमुळे लोक प्रोडक्ट युजर बनतील, प्रोडक्टला लई भारी म्हणतील, पण इन्कम नसन, तुमची टीम बनणार नाही, इंडिपेंडेंट लोक बनणार नाहीत. त्यानंतर जर कॅश नाही निघली ऑन दी स्पॉट, जर तुम्ही कॅश नाही काढू शकले, एक तर तुम्ही कमी अमाऊंटने पीव्ही आले, तुमच्या डोक्यात पाहिजे की मला याच्यावर प्रॅक्टिस करायची की माझा जो कमी अमाऊंटने जॉईनिंग रेशो आहे तो मला मॅक्झिमम हाय करायचा. त्यासाठी मला स्किल मध्ये प्रॅक्टिस करायची, आणि यासाठी एंडिंगला बोलून उपयोग नाही. स्टार्टिंग पासून इन्व्हिटेशन पासून ही प्रोसेस असते की तुमचा एंड रिझल्ट काय करतो. तुम्हाला तुमच्या घरातली भाजी खराब झाली तर याला काय काय कारण असू शकतं तुम्हाला असं वाटतं? ते भाजी निवडली नाही किंवा तिला व्यवस्थित ठेवलं नाही, त्यामुळं आणल्या प्रॉपर त्याच्यावर प्रोसेस नाही केली. बघा, भाजी खराब होण्याचं कारण भरपूर असतं. बनवण्याची सिक्वेन्स बिघडली, किंवा ती भाजी ऑलरेडी शेतीतून कडवट आली, त्याच्यात काँग्रेस आलं, किंवा मसाले त्या टाकलेत, सिक्वेन्स बरोबर फॉलो केली पण मसाले लोकल होते, त्याच्यात काहीतरी मिक्सअप होतं. कुठल्या पण रिजेक्शन, कुठला पण रिझल्ट जर नाही आला तर माझी सवय काय होती माहिती का, मी रिव्हर्स जायचो. प्रॉब्लेम का येतो हा जर मी याचं उत्तर शोधलं तर मला असं वाटतं भविष्यातले मी प्रॉब्लेम बरेचसे फिनिश करू शकतो. पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेमचे उत्तर शोधले जातात. मी काय म्हणतो, प्रॉब्लेम मूळ शोधा की तो प्रॉब्लेमच नाही आला पाहिजे. समजतंय का? तर मला इन्कॅशमेंट निघत नाहीये तर याचा प्रॉब्लेम थोडी तुम्हाला असं वाटतं की तो माणूस निगेटिव्ह म्हणून इन्कॅशमेंट निघत नाही. नाही नाही नाही, याचं संभावित तुम्हाला चेक करावं लागेल. माझ्यात नॉलेज कमी आहे का, माझी सिक्वेन्स बिघडली का, किंवा त्या डिस्ट्रीब्युटरचं याचं नातं व्यवस्थित आहे का, किंवा या गेस काही निगेटिव्ह लेवलचा आहे का, किंवा गेसचं भाग्य नाही का, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यात असतील. पण स्पिरिच्युअलिटी, भाग्य, कर्म हे सगळ्यात एंडिंगला जेव्हा तुम्हाला याचं उत्तरच भेटत नाही तेव्हा तिथून बाउन्स बॅक करण्यासाठी. पण मला वाटतं तुम्हाला याच्यावर विचार करता आला पाहिजे, स्वतःची बुद्धी लावली पाहिजे. का होतं असं, याच्या पाठीमागे रिझन काय? एखाद्याचे 10 प्लॅन झाले, याच्या पाठीमागे रिझन काय असेल? बरेच रिझन असतील. हा माणूस कन्फ्युज असेल, हा माणूस टेन्शन मध्ये असेल, याच्या मनात निगेटिव्ह असेल, याला कुठं डाऊट आहे का, किंवा याच्याकडे लिस्ट नसेल, किंवा डाऊनलाईनच्या लोकात रिलेशन नाहीये, डाऊनलाईन सोबत फास्ट काम नाही केलं, त्याच्यामुळे याला डाऊनलाईन वेळ द्यायला नाही तयार. मग जे पण 10-12 प्लॅन झालेत फार हे छोटे मोठे म्हातारे मुतारे छोटे मोठे लोकांना झालेत, आणि त्याच्यावरच म्हणतोय प्लॅन झालेत, आणि त्याच्यात त्याला पीव्ही आले 2000, म्हणजे काम झालंय का? तुम्हाला थोडंसं संभावित त्याला झूम करावं लागेल की हा विषय काय येऊ राहिला. आलं लक्षात? लिडरशिपचा बेसिक स्टॉक आहे बरं का, त्याच्यामुळे खजाना भेटतो. आपण मागं जे 4-5 वर्ष सनेजला धिंगाणा घातलाय ना, याच्यावरतीच मी डेप्थ मध्ये मीटिंग करायचो आणि लोकांना आग लागायचे काम करायचं. क्लिअर? येस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आता येतो फॉलोअप. जरी मला ऑन दी स्पॉट कॅश नाही भेटली तर फॉलोअप मध्ये कुठली ना कुठली डेट दिल्या ना, तिथं पण कलाकारी आहे. तुम्ही डेट कशी बोलतात, डेट कशी देतात, सकाळी 7ला का संध्याकाळी 7ला, किंवा 7ला का 9ला, तिथं पण तुम्हाला प्रॅक्टिसने बोलावं लागेल. तिथं पण आता क्लोजिंग सेशन जेव्हा होतील ना, प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन, त्याच्यातून या गोष्टी भेटतील. पण मी तुम्हाला आता झलक देतोय की तुम्ही जी कॅश काढतात तुमच्या टीम मध्ये, जे इन्कॅशमेंट तुम्ही इथून मागे केल्यात, तुम्हाला वाटतं बाबा की तुमच्या टीम मध्ये इन्कॅशमेंट व्हायला पाहिजे, तर इथं तुम्हाला थोडी कलाकारी द्यावं लागेल. आणि ज्यांना ट्रस्ट भरला होतो ना, मोटिवेशन भरला होतं ना प्रॅक्टिकली, आता जर मी कॅश कशी काढायची, फॉलोअपला डेट कशी घ्यायची, हे जर प्रॅक्टिकली शिकवायला गेलो तर ही पुन्हा 15-20 मिनिटं याच्यात जातील. तर प्रॅक्टिकली सब्जेक्ट मी थेअरी देतोय तुम्हाला, आणि कुठले कुठले पॉईंट मिसिंग होतात तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचा आहे. ऍज अ लीडर म्हणून, ऍज अ पॅसिव्ह लीडर म्हणून, किंवा ऍज अ लीडर हे पण स्ट्रगलिंग आहे, तर याच्यावरती तुम्हाला फोकस करावं लागेल. नवीन लोकांच्या डोक्याच्या वरून थोडा सब्जेक्ट जाऊ शकतो, पण मला असं वाटतंय जुन्या लोकांच्या डोक्यात सब्जेक्ट फार बसणं गरजेचं आहे. क्लिअर? येस. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, फॉलोअप झाल्यानंतर फॉलोअप मध्ये लोक डेट देतील, टाइम पुढे मागे होईल, किंवा कॉन्फरन्स मध्ये कॉल होईल, किंवा घरी भेटावं लागेल, किंवा फोन उचलणार नाही, टाळणार नाही, नो प्रॉब्लेम, आपल्याकडे रेकॉर्ड पाहिजे. तिथं पण लॉ ऑफ ऍव्हरेज लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय, ई वॅलेट. ई वॅलेट कसं घ्यायचं, लॉग इन कशी करायची, मग प्रोडक्टची ऑर्डर, प्रोडक्टची लिस्ट त्यासोबत दाखवून त्याला कन्फ्युज करायचं का पैसे मागताना, ते पण विचार करणं गरजेचं आहे. प्रोडक्टची तुम्ही बघू ना, एका प्लॅन मध्ये तुम्ही प्रोडक्टची लिस्ट दाखवली तर किती वेळात सिलेक्शन होतं. नंतर तुम्ही हा विचार केला, यार त्यांना दाखवण्यापेक्षा आपल्याला आवडणारे प्रोडक्ट आपण त्यांना देऊ. विचार केला पाहिजे की कोणता वे बेटर आहे ज्याच्यामुळे मला बिझनेस फास्ट निघतो, तो बेटर तुम्ही यूज करू शकतात. पण मला वाटतंय समोरच्याला लई कन्फ्युज करण्यापेक्षा तुम्हाला ज्या वेनी तुम्हाला बिझनेस निघतोय ते वे तुम्ही करा, आणि तुमच्या टीम मध्ये पण ते अप्लाय करायला चालू करा. त्यांना त्यावर चॉईस द्यायची का तुम्ही त्यांना सजेशन द्यायचं की सर हे प्रोडक्ट आहेत, मी याने सुरू केलं तर बरेच लोक याने सुरू करतात, ह्याच वेनी बेटर जाऊ आपण. तुम्ही ओपनिंग करताना प्रोडक्ट्सवर, मग प्रोडक्ट ऑर्डर प्लेस करणं, प्रोडक्टची किट लोकांसोबत जाऊन फोडणं,
ज्या लोकांना प्रोडक्ट देतात दिले बॅगा लावून, त्याला काय माहित आकाश सोना काय, फिरवूनला काय, त्याला काय माहित आलवेळा त्रिफळा काय, हे का खायचं. त्यांना टूथपेस्ट साबण माहितीये, तेल माहितीये, चहापत्ती माहितीये, जॉगरी गुळ पावडर माहितीये, पण जे प्रोडक्ट माहित नाहीत ते प्रोडक्ट त्याच्या घरी गेल्यानंतर आपण ते फोडून का वापरायचे, त्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन गेली पाहिजे की नाही. ते मग प्रोडक्ट जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याच वेळेस त्याला हेल्थची लिंक दिली पाहिजे की नाही. जर एखाद्या माणसाला हेल्थचे प्रोडक्ट दिलेत आपण, तर त्याला युट्यूबची हेल्थ केअरचं जे ट्रेनिंग आहे आपलं, ती हेल्थ केअरची ट्रेनिंग मधून जे तुम्ही शिकलात ते एक त्याला बोलणं गरजेचं आहे. त्याच्या माइंडमध्ये हेल्थ बॉडी विषयी त्याला थोडंसं 10-15 मिनिटं नॉलेज देणं गरजेचं आहे, प्रोडक्ट विषयी ट्रस्ट देणं गरजेचं आहे, किंवा त्याला ती लिंक पाहायला लावणं गरजेचं आहे. याच्यामुळे तो हेल्थला सिरियस होऊन आपले प्रोडक्ट वापरायला चालू करू शकतो का नाही करू शकत. येस. पण नुसतं जॉईनिंग केलं, हे नाही केलं, त्याचे प्रोडक्ट तसेच पडून येत, तर तो लोकांना म्हणून का प्रोडक्ट जॉईनिंग करा, घ्या बिझनेस जॉईनिंग करा, नाही होणार ना. त्याच्यामुळे तुमचा फोकस तिथं पण पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं आता मी क्लोजिंग करत पुढे चाललोय पण मला मीटिंग घ्यायला वेळ नाही, तर त्या जॉईन झालेल्या लोकांना पण एम्प्टी माइंड नाही ठेवायचं. त्यांना हेल्थ केअरच्या लिंक पाठवा, किंवा नवीन स्टार्टिंग मध्ये वेलकम सेशनच्या बेसिक काही लिंक असेल ज्याच्यामुळे तो माणसाला, नवीन माणसाला कुठली लिंक पाहिजे त्याला सांगायचं रे लिंक बघा मस्त बाईकी, कामाला कुठं स्टार्ट करू नका, आपण मीटिंग केल्यानंतर आपण कामाला स्टार्ट करणार आहे. त्याच्यामुळे तो माणूस एंगेज तर राहू शकतो. आपल्याकडे युट्यूबवर भरपूर डेटा आहे, मग त्याच्याकडे तुमच्याकडे प्लेलिस्ट मध्ये युट्यूबचा डेटा पाहिजे की नवीन जॉईन झालेल्या माणसापर्यंत मला आफ्टर परचेसला पोहोचेपर्यंत मी त्या माणसाला बिझी ठेवण्यासाठी युट्यूबचे कोणते व्हिडिओ दाखवले पाहिजे. तर व्हिडिओ नेमवरून तुमच्या लक्षात येईल का नाही, हे व्हिडिओच्या लिंक दिल्या तर ऍटलीस्ट मी 3-4 दिवस त्या डिस्ट्रीब्युटरला बेजी करू शकतो. होत नाही, होणार नाही का बेजी इथपर्यंत. मग हे नाही केलं तर काय होईल, तो डिस्ट्रीब्युटर चुकीच्या पद्धतीने सांगेल, निगेटिव्ह होऊन बसन, प्रोडक्ट विषयी डाऊट घेईल आणि प्रोडक्ट वापरणार नाही. होणार का नाही होणार तसं. आणि इथं जर फास्ट ट्रॅकने लोक आलेले असतील तर त्यांच्या सोबत तर स्पेशली ट्रीटमेंट झालीच पाहिजे. फास्ट ट्रॅकच्या व्यक्तीला झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. 25 ते 40 हजारांनी माणूस मटेरियल घेतो, एवढं प्रोडक्ट त्याच्याकडे जाणार आहेत, त्या माणसाला हेल्थचं प्रोडक्ट लिंक पाहायलाच लावायची, एकदा दोनदा त्याच्यावर क्वेश्चन आन्सरिंग करा. मग नेटवर्क मार्केटिंगची सुरुवातीला नवीन डिस्ट्रीब्युटरला आफ्टर परचेस प्रोसेसचे युट्यूबला व्हिडिओ येतं, टॉक येतं, कम्युनिकेशन येतं, त्याची इन्व्हिटेशनचे व्हिडिओ असतील, लोकांसंग बोलण्याचे व्हिडिओ असतील. त्या माणसाला बेजी करा जोपर्यंत तुम्ही होम मीटिंग घेत नाही तोपर्यंत. ज्याला पण तुम्ही जॉईनिंग करतात ना त्या माणसात थ्रू नेटवर्क काढायचं, स्वतः जाऊन किंवा कुठल्या तरी लीडर सोबतला पाठवून त्यासोबत नेटवर्क काढवणं, त्याला इंडिपेंडंट बनण्यापर्यंत तुमची जबाबदारी येते. तिच्या संग लग्न केलंय ना, ज्यांनी केलंय ना त्याला सांभाळावं लागतं. येस ऑर नो. नुसतं स्पीडवर गेले कुठेतरी लोकांना जॉईनिंग केलं आणि म्हणले आता करा तुम्ही, जमल का, नाही जमणार. याने बिझनेसच होत नाही. तुम्हाला कसं कळणार. मी जर ऑपरेशन केलं ना तर मलाच कळतं त्या पेशंटला कुठलं प्रिस्क्रिप्शन दिलं पाहिजे, कुठले त्याने गोळ्या औषधं घेतले पाहिजे, कळतं का नाही मला. मग त्याच्यामुळं प्रोडक्ट युज केल्यानंतर हे सगळे इम्पॅक्ट, हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर माणूस बिझनेसला अटॅच होतो. मग त्याच्या थ्रू नेटवर्क निघणे सेकंडरी स्टेज आहे आपली. ही पहिली स्टेप काय आहे, एका नवीन व्यक्तीला आत कसं आणायचं. दुसरी स्टेप काय असणार आपली, एका व्यक्ती थ्रू 15-20 लोकांचं नेटवर्क बनवायचं कसं, त्यासाठी आफ्टर परचेस होम मीटिंग का केली पाहिजे, आणि त्यानंतर त्याला इंडिपेंडंट कसं बनवायचं. आणि इंडिपेंडंट लोक बनले तर तुम्हाला खरं नेटवर्क मार्केटिंगचं पॅसिव्ह इन्कम भेटतं, तर तुमचे टायमिंग हावर, वर्किंग हावर मल्टिप्लाय होतात, आणि तर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगची खरी मला इन्कम भेटतं. त्यानंतर मग आता वेलकम सेशन आहे, नंतर मग गेट स्टार्ट, याच्यावर आपण बोलणार आहेत. वेलकम सेशन कसं केलं पाहिजे, गेट स्टार्ट कसं केलं पाहिजे. आता दुसरा पॉईंट आहे, एरिया वाईज वर्क मस्ट है विथ 3 किलोमीटर 5 किलोमीटर अप टू 25 किलोमीटर. हा सब्जेक्ट फार महत्वाचा आहे. समजा मी तुषार सर संग काम करतोय, तुषार सरने मला एक गेस्ट म्हणले, सर पिंपरीत माझे 2 गेस्ट आहेत त्यांना आपण भेटू, नगरमध्ये माझे 3 गेस्ट आहेत आपण त्यांना भेटायला जाऊया, आणि त्यानंतर साताऱ्यामध्ये माझे गेस्ट आहेत त्यांना भेटायला जाऊया. आता याच्यामध्ये टाइम एनर्जी मध्ये माझा डिस्टर्ब झाला का नाही झाला. येस. तर मी तुषार सर संग म्हणणार, तुषार सर आपण सातारा आणि नगर सोडून देऊया, नंतर करायचं, तुम्ही ट्रेन झाल्यावर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचायचे. आता आपण एक बिल चाकणमध्ये लावूया, आणि त्याच वेळ आपण चाकणच्या 3, 4, 5, 20, 25 किलोमीटर पर्यंत कमीत कमी आपण इथं 150-200 लोकांची टीम बनवूया. आणि इथं तुम्ही इंडिपेंडंट करून तुमच्या टीम मध्ये 4-5 लोक इंडिपेंडंट होतील. मग काय करा सर, तुम्ही तुमची चहाची टपरी साताऱ्याला जा, नाही तर जम्मू काश्मीरला घेऊन जा, नाही तर राजस्थानला घेऊन जा, चालन. मला तिथं काय ती मी एकदा फ्रँचायझी आपण इथं डेव्हलप करू. यासाठी माझं पहिलं मिशन आहे की तुम्हाला परफेक्ट मला तयार करायचंय, आणि तुम्ही तयार झाले का तुमच्या टीम मध्ये खाली मला 4-5 लोक इथं तयार करायचे. त्यासाठी मी तुम संग येणार आहे, मी वेळ देतोय तुम्हाला. त्या वेळेमध्ये त्याच्या संग जेव्हा तुम्ही असं बोलतात ना, त्याचं पर्सनल लाईफ डिस्टर्ब नाही आला पाहिजे, त्याचा जॉब डिस्टर्ब नाही आला पाहिजे. जेव्हा त्याला जॉबचं इन्कम तुम्हाला वाटतं क्वालिटी माणूस आहे, फुल टाइम आणलं पाहिजे, उतरवलं पाहिजे, त्याचं इन्कम इथं सेट होतंय, मग तुम्ही डायरेक्ट ब्रेक करा. पण नवीन माणसाचं करिअर डिस्टर्ब करणं, फॅमिली डिस्टर्ब करणं, जॉब डिस्टर्ब करणं,
आणि त्याने मोटिवेशन मध्ये तुम्हाला 10-15 दिवस वेळ देईन आणि नंतर तो फायनान्शियली ब्रेक होईल आणि त्याच्याकडे सर्वाइव्ह करायला पण पैसे नाही राहणार. मग तुमचं नेटवर्क उभं राहणार का? तो इंडिपेंडंट काम करेल का? अजिबात नाही. बिलकुल नाही. नवीन माणसाला जॉब सोडायला, पर्सनल लाईफ डिस्टर्ब करायला बिलकुल त्याला त्रास द्यायचा नाही. त्याच्या वेळेमध्ये तो फुल जोश झाला पाहिजे असा टॉक करायचा. त्यांनी स्वतः तो दाण्या टाकत ते स्वतः तुम्हाला वेळ द्यायला चालू करा आणि त्या वेळेमध्ये त्यासोबत जाऊन काम करायचं. कधी कधी तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही त्याला क्लिअर करा, सर आज 2 दिवस काही काम नाहीये, त्याला तुम्ही काहीतरी काम देऊन टाका, त्याला अभ्यास करायला लावा किंवा त्याला डिस्ट्रीब्युटर सोबत काही व्हिडिओ लिंक बघायला लावा किंवा त्याला वाटलं एखादा रिलेशनचा माणूस आहे, तो माणूस जाऊन प्लॅन देऊन कॅश काढू शकतो, अशा कामाला लावा. पण तुम्ही एरियात उतरलात ना, एखादी कॉलनी धरली ना सर, कॉलनी, ती कॉलनीमध्ये सुरुवातीला पहिल्या व्हिजिटमध्ये लोक तुमच्याकडे बघणार कोण आलं इथं, दुसऱ्या व्हिजिटमध्ये लोक तुमच्याकडे आणखीन डोळे वाचून बघणार काय चाललंय इथं, कोण यांना त्यांच्या घरी लोक वारंवार. तिसऱ्या व्हिजिटमध्ये 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडा, 4-5 आठवड्यानंतर ना त्यांना पण वाटतंय कॉमन झालंय आणि हळूहळू जे लोक त्या सोसायटीत त्या कॉलनीत हसतात ना, त्या गावात, त्या गल्लीत, त्या बोळात, येणाऱ्या काळात ते लोक त्या व्यक्तीच्या टीम मध्ये कनेक्ट व्हायला चालू होत असतात. तेव्हा तुमची जीत चालू होती. क्लिअर कट? येस. ह्यो जो बेसिक फ्लो आहे ना, बरेचसे लोक आहेत ना, ह्यो जो मिस करतात एरियामध्ये. मोकर एखाद्या डिफेंस डिस्ट्रीब्युटर सोबत जर तुम्ही 200-300 किलोमीटरवर कामाला जाऊ राहिलात आणि तो माणूस शिकायला तयार नाहीये, तो मोटिवेटेड नाहीये, तो लर्निंग नाही त्याची ॲबिलिटी, तर तुमचा पैसा वेस्ट आहे, तुमची एनर्जी वेस्ट आहे. तुम्ही जाणार तिथं थोडेफार सेल निघल, अरे पण सेल काढल्यानंतर त्याच्यासोबत ते प्रोडक्ट यूज करणं, त्याच्यानंतर ते प्रोडक्टचं नॉलेज, त्यांना तो प्रोडक्टचा ट्रस्ट देणं, आफ्टर परचेस प्रोसेस होणं, पुन्हा त्यांच्या सोबत जाऊन त्यांच्या लिस्ट काढणं, इन्व्हिटेशन देणं, एडिफिकेशन, प्रेझेंटेशन, प्रश्नाची उत्तर, त्या एरियात तुम्ही जाणार आहे का? काही काही लोक जातात, 1-2 व्हिजिट करतात, मस्तपैकी 5-50 जॉईनिंग करतात, पुन्हा ती टीम येणाऱ्या काळात डेड होऊन जाते. काय फायदा त्या टीमचा आपल्याला? कोणाच्या डोक्यात जाऊ राहिले सर, डोके उघडू राहिलेत आमची. येस सर, येस. जाते सगळ्यांच्या डोक्यात. Yes, sir. येस. त्याच्यामुळे मला असं वाटतं एरिया वाईज वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं माचीची आग जर एखाद्या झाडाला लावली तर झाड पेटतं का नाही पेटत का? 1 फूट जळतं आणि मस्तपैकी 100 किलोमीटरच्या झाडाला जाऊन पेटतं, असं आहे का? पूर्ण झाड पेटतं? पूर्ण झाड पेटतं. मला वाटतं एरिया पकडले ना, गाव कॉलन्या पकडल्या ना तुम्ही, त्या एरियात तो माणूसाचा कार्यक्रम पूर्ण करून त्याला इंडिपेंडंट लेवललाच बनला पाहिजे. तो 3-4, 5-7 किलोमीटर मध्ये, 20-25 किलोमीटर मध्ये, तर समजायचा कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये पण लॉ ऑफ ॲव्हरेज आहे. जसे सगळेजण इन्व्हिटेशन दिल्यावर येत नाहीत, सगळेजण जॉईंट होत नाहीत, तर सगळेजण काम करणार नाही. सगळेजण काम केलं तर सगळ्याकडून तुम्हाला सेम आउटपुट, सेम रिझल्ट नाही भेटणार. त्याच्यामुळे तुमचं काम काय माहितीये का? तुम्हाला काम करत राहणं गरजेचं आहे. क्वांटिटी मधून तुम्हाला क्वालिटी जनरेट होणार. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? थर्ड पर्सन एरियाचं कळलं तुम्हाला, रिस्ट्रिक्शन कळले सगळ्यांचे. फालतू लांब ट्रॅव्हलिंग जर तुम्ही करतायत, तर ज्या पण सिटीमध्ये ट्रॅव्हलिंग करतायत, तर त्या सिटीमध्ये अशा पद्धतीने आग लावायची आणि तिथं जाऊन कार्यक्रम असा पेटवायचा की बेसिकच वर्किंग कार्यक्रम झाला पाहिजे. एक तर तुम्ही फील्डवर जाऊन काम करणार, तर नवीन डिस्ट्रीब्युटर लोकांना पेटवा, त्यांच्या लिस्टवर कामाला लागा, त्यांच्यासोबत प्लॅन द्या, फॉलोअप घ्या, इन्व्हिटेशन करा, जॉईन झालेल्या लोकांचे, पुन्हा आफ्टर परचेस प्रोसेस करा, त्यांच्यासोबत कामाला लागा आणि ठिकठिकाणी असे बॉम्ब चालू झाले पाहिजे. घराघरात मिटिंग झाल्या पाहिजे. प्रत्येकाचं घर, ज्या पण लोकांच्या घरी काम करणार ना, त्यांच्या घरातून त्यांचा हॉल आपल्यासाठी ऑफिस पाहिजे. तिथं चहा, तिथंच नाश्ता तुमच्यासाठी होणार का नाही होणार? येस. त्यानंतर थर्ड काय है? क्वालिटी एंड सीरीज डिस्ट्रीब्यूटर को फर्स्ट प्रायोरिटी देना है, उसके टाइम के हिसाब से टाइम देना है, रिमोट आपके हाथ में होना है, क्लियर माइंड सेट फॉर इंडिपेंडेंट वर्क, लर्निंग मस्ट, ट्रेन स्मॉल स्टेप इन युअर डिस्ट्रीब्युटर. क्वालिटी डिस्ट्रीब्युटरला टाइम दिला पाहिजे. जे लोक सिरियस आहेत, जे लोक विश्वास ठेवतात, जे शिकायला आहेत, ज्यांची फेस व्हॅल्यू, ज्यांचं नेटवर्क चांगलं निघू शकतं, अशा लोकांना फर्स्ट प्रायोरिटीवर काम दिले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय आहे? रिमोट तुमच्या हातात ठेवा, त्यांच्या वेळेनुसार काम करायचं, पण तुम्ही प्लॅनिंग करा कामाचं. तुम्ही नाही केलं तर लोक तुम्हाला बोलवतील, सर इकडे चला, सर तिकडे चला, सर तिकडे चला. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार एरिया वाईज कामाला वेळ द्या आणि त्या एरिया वाईज अगोदरच फोनवर प्लॅनिंग करून कामं केली पाहिजे. Yes. आणि क्लिअर कट कम्युनिकेशन काय आहे? डायरेक्ट इंडिपेंडंट नाही बनवतात माणसाला. डे 1 पासून तुम्ही जसं काय बोलताय ना, त्याच्यावर इंडिपेंडंट बनण्याची प्रोसेस चालू असते. हळूहळू चार्जिंग, डायरेक्ट मोबाईल चार्जिंग 100% होतो का कसं होतो सर? तुषार सर, स्टेप बाय स्टेप हळूहळू. कसं होतो? चार्जिंगची प्रोसेस काय असते? डायरेक्ट 5%, 10%, 20% ची चार्जिंग होती, डायरेक्ट लावल्यानंतर 20%, डायरेक्ट 30%, डायरेक्ट 80%. याला चायना मोबाईल म्हणतात, वाटत नाही तुम्हाला? बरोबर सर. चायना मोबाईलचं काय काम नाहीये. 1% ऍपलच्या मोबाईल मध्ये ना चार्जिंग 45 मिनिटात फुल चार्जिंग होती, 45-50 मिनिटात. आणि जर लोकल कॉर्ड लावल्या तर कमीत कमी तो 8 दिवस पण चार्जिंग नाही होत. 8 तास लावला तरी फुल चार्जिंग नाही होत. त्याच्यामुळं लोक डायरेक्ट ट्रेन नसते होत. तुमच्या कामामुळं इंडिपेंडंट होऊन लोकांनी काय काम केलं पाहिजे? तुम्ही जे त्यांसोबत काम केलं ते काम केलं पाहिजे. येस ऑर नो? Yes, sir.
मग तुम्ही जे काम करताय ते काम करता करता जर त्यांना सांगितलं सर लक्षपूर्वक ऐका बरं काय तुम्हाला करायचे, सर ही लॉग इन, सर ही ऑर्डर, सर ही वॉलेट कसं घेतात, सर मी प्लॅन कसा दिलाय, सर मध्ये मध्ये बोलायचं, मध्येच गिअर लावायचं नाही, असं तुम्हाला ट्रेनिंग काम करता करता लोकांना ट्रेनिंग द्यायचं असतं. हॉलमध्ये, आरटीपी मध्ये, याच्यामध्ये लोकांना ट्रेनिंग भेटन, पण हे ट्रेनिंग स्किल बेस नसन, फ्युचर बेस असतं, डिसिप्लिन ब्रेक असतं. तुमचे भांडणं, छोटे मोठे इश्यू डिसिप्लिन मध्ये राहून काम करण्याचं ट्रेनिंग असतं. पण जर तुम्हाला खरंच लोक तयार करायचे तर तुम्हाला फीडवर लोकांना डाउनलोडिंग करायचे, समज माया. आणि जेव्हा त्याचं इन्कम 25-30 हजारापर्यंत पोहोचतं ना, तो ऑलराऊंडर परफेक्ट बनलेला असेल. आणि मग तुम्ही त्याचा साईड व्हॅल्यूम द्यायचा आणि एक लेख खाली उंपाळायला चालू करायचं. क्लिअर? येस सर. नेक्स्ट काय, माइंडसेट फॉर लॉंग टर्म रिलेशनशिप. न्यू जॉईनिंग प्रोसेस मध्ये लॉंग टर्म रिलेशनशिप ठेवायचे, डेली स्टडी पाहिजे, लिंक ॲज पर ग्रास्पिंग पॉवर, क्रिएट प्ले लिस्ट ॲज पर टीम. जसं मी सांगितलं की नवीन माणसाला कुठले व्हिडिओ दाखवले पाहिजेत, जेव्हा एखादा माणूस आहे ट्रस्ट द्यायचे, त्याला कॅश काढायचे तर त्याला कॅश काढण्यासाठी ट्रस्ट कुठले व्हिडिओ पाहिजेत, किंवा फार त्याला क्लोजिंगला उतरायचं तर व्हाय शुड बिकम इंडिपेंडंट, त्याला तसे व्हिडिओ ऐकले पाहिजेत. तर कुठला डेटा ऐकायचा ना हे पण तुम्ही ठरवा. घरामध्ये काय भाजी करायची विचारून खातात ना, तर तुमच्या माइंडमध्ये लोकांना नुसतं चॅनल सबस्क्राईब देऊन नका आणि बघा व्हिडिओ कोणते पण व्हिडिओ बघीन. त्याला आता सध्या लोक भेटवायचेत ना, तर लोक भेटवायचे सोडून ते डायरेक्ट क्लोजिंगचे व्हिडिओ पाहायला बसलं, काय होईल त्यांनी? काम होईल का? त्याच्यामुळे लोकांना तुम्ही क्लिअर कट इन्स्ट्रक्शन द्या की रॉंग इन्फॉर्मेशन, रॉंग डेटा, रॉंग स्टडी, रॉंग सिलेबस स्टडी नाही केला पाहिजे. आता माझा मुलगा ऑलमोस्ट 6वी-7वीला आहे, तो 10वीचे पुस्तक वाचलं तर काय फायदा आहे त्याला? मग आपल्या टीम मध्ये पण असं नॉलेज जाता कामा नये, याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने युट्यूब लिस्ट वरती लक्ष द्या, मेन लीडरने तरी, की तुमच्याकडे डेटा सहज इजी मध्ये तुम्ही डेटा फॉरवर्ड करू शकले पाहिजे ज्या इंडिपेंडंट लोकांना. त्यानंतर ज्या लोकांना तुम्हाला क्लोजिंगला तयार करायचे ना, त्या लोकांना तुम्हाला डेटा पण ट्रॅव्हल करता आला पाहिजे, डेटा शिफ्ट करता आला, अशी बसून मीटिंग मध्ये हे डेटा हे स्टेप आहे, आणि फुल जोशने कामाला लागलं पाहिजे. 5 नंबर पॉईंट काय आहे माझा बरं? रिलेशन बिल्डिंग मस्ट गेट टुगेदर, डोंट वेस्ट युअर टाइम ऑन रॉंग डिस्ट्रीब्युटर. रॉंग हा रिलेशन बिल्डिंग करावं लागेल. रिलेशन बिल्डिंग कशाने होतं? थोडंसं तारीफ करा, थोडंसं समजून घ्या, थोडंसं त्यांचे विचार त्याला ऐकून घ्या. त्याचं जास्त सुरुवातीला ते जाव जास्त करणार, ऐकणार. सुरुवातीला काही नवीन डिस्ट्रीब्युटर लय बोलत राहतात माहिती तुम्हाला, ऐका ना, एक दिवस खाली होईल का नाही माइंड सगळा. त्याच्याबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही ऐकता तेवढी ती प्लस पॉईंट असेल, आणि येणाऱ्या काळात तुम्ही त्यासाठी ती यूज करू शकतात. जोपर्यंत त्याच्या रिलेटेड त्याची इन्फॉर्मेशन नाही भेटत, तुम्ही तो काय बोलणार? मग रिलेशन बिल्डिंग करा. कधी ब्रेकफास्ट होईल, कधी एखाद्या घरात खाणं बिणं होईल, कधी एखाद्या हॉटेलला जाईन, जाऊ द्या थोडेफार पैसे. पोरावर कधी खर्च करतात? एका छोट्याशा बाळाला मोठं करायला किती खर्च होतो विचार करा. मग इथं पण बिझनेस बिल्डिंग करायला छोटे मोठे खर्च होणार आहेत. रिलेशन बिल्डिंग होईल, थोडं ब्रेकफास्ट, यामुळे एकमेकाची अटॅचमेंट होईल, आणि पैसा तर भेटणार आहे, लोक पैशामुळे टिकतील, पण रिलेशनमुळे लोक टिकतील, लोक शिकतील, आणि शिकल्यामुळे काम करतील, आणि मग पैसा येईल. राईट ऑर रॉंग? नाही तुम्ही म्हणता पैसे आल्यावर लोक टिकतील, कसं काय टिकतील? पैसे येण्यासाठी या सगळ्या प्रोसेस गरजेच्या आहेत आपल्याला. 6 नंबर पॉईंट आहे वर्क प्लॅनिंग ऑन कॉल. एखाद्या डाऊनलाईन सोबत तुम्ही काम करताय, तुम्हाला त्याच्यात तिथं जाऊन प्लॅनिंग करताय, मग तो प्लॅनिंग करणार, मग दुसऱ्या दिवशी कामाला लागणार. त्याच्यापेक्षा फोनवर प्लॅनिंग करा ना, आणि प्लॅनिंग करून मग कामाला जा. मग काम करता करता तुम्ही एखाद्याला प्लॅन दिला, त्यानंतर दुसरा व्यक्ती येईपर्यंत वेळ लागला, तोपर्यंत त्याला ट्रेनिंग द्या, बिफोर आफ्टर टॉक करा. मग कधी कधी तुम्हाला वाटतं मल्टिपल प्लॅन करायचे, काही व्हिडिओ थ्रू करा, काही 4-5 लोकांना एकत्र करा, वेगवेगळे स्किल तुमच्याकडे येतील. याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. मग तिथं लॉ ऑफ ॲव्हरेज तुम्हाला मेंटेन करायचं. रिझल्ट आला तरी तो ऑलरेडी पॉझिटिव्ह होणार आहे, पण रिझल्ट आला तरी त्याला शिकवायचं, आणि रिझल्ट नाही आला तरी त्या डिस्ट्रीब्युटरला शिकवायचं. तर समजून घ्यायचं तुमचं विजन काय आहे, त्याच्या थ्रू नेटवर्क काढायचं. दुसरं विजन काय आहे, त्याला नेटवर्क काढायला शिकवायचं. हे विजन आहे का नाही तुमचं? आणि त्यानंतर त्याच्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक म्हणून त्याला पॅसिव्ह इन्कमला पोहोचायचं. हे 4था गेअर आहे. मग त्याच्यासाठी टाइम पास नाही करायचा. फील्डवर जाऊन प्लॅनिंग करण्यापेक्षा फोनवर प्लॅनिंग करायचं, आणि फील्डवर डायरेक्ट धंद्याचं काम झालं पाहिजे. काय आलं पाहिजे? धंद्याचं काम. नाही तर काही लोक म्हणतात या बसू आपण, अरे कवर बसू 2 तास नुसतं भेटतो, डिस्ट्रीब्युटर संघ गप्पा आणतो, चहा पितो, मीटिंग खातो, नाश्ता खातो, मस्तपैकी सकाळ दुपार संध्याकाळ हाणतो, टन आहे, आणि पैसे कमवायचे. कुठून भेटणार? नाही, पैसे कमवायचं काम केलं पाहिजे. एवढं भारी प्रोडक्ट आहे, तेवढं सगळं ओके येतं. नेक्स्ट फील्डवर्क पे ओपनिंग क्लोजिंग. बघा फील्डवर्क काय झालं पाहिजे, नवीन प्रॉस्पेक्टिंग होऊन द्या, प्लॅन होऊन द्या, क्लोजिंग होतील, फॉलोअप होतील, नवीन टीचिंगचे स्किल होतील, नंतर काही फास्ट ट्रॅक काढल्या जातील, काही प्रोडक्शन नॉलेज दिलं जाईल, काही लिंक शेअर केल्या जातील, काही डेटा दिला जाईल, कुणाला लॉग इन शिकवलं जाईल, कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल, कुणाचं वेलकम केलं जाईल, कुणाची होम मीटिंग केली जाईल. तुम्ही गेलात एखाद्याला प्लॅन द्यायला,
त्याचे दिले 3 प्लॅन, पण मागच्या फॉलोअप मधून तुम्ही 50,000 पीव्हीचे 2-3 फास्ट टॅग काढले, येतील का नाही येतील? बरोबर. तुम्ही जे पेरलंय ते उगणार का नाही उगणार? त्या एरियात तुम्ही कामाला असताल, कंटिन्युटी तुमची दिसली त्या वातावरणात, त्या लोकांना तुमचे रिझल्ट, तुमचे माहोल, तर ज्या लोकांना तुम्ही 5-5, 8-8, 10-10, 15-15, 20-20 दिवस जो प्लॅन सांगितलाय ते तुम्हाला होऊन जॉईन करायला ना त्या डिस्ट्रीब्युटरच्या घरी तो माहोल तयार बघून तिथला एरियातला, समजलाय का? आणि इथला माहोल आता बंद पडणार आहे, कधी ब्रेक होणार आहे का? पण जर तुम्ही लोकांना चुकीचे स्वप्न दाखवले, रॉंग कमिटमेंट दिल्या, नुसता पैसा, करोडपती, लखपती बोलायला लागले, आणि जर नाही भेटलं 5-6 महिन्यात, तर तो माहोल ब्रेक होणार. येस ऑर नो? येस. तुम्ही जे बोलतात तसं करतात का, ही ऍक्शन होणं पण फार गरजेचं आहे.